नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जी 9वी टेस्ट आहे या 9व्या टेस्टचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला इथे स्क्रीनवरती दिसतो आहे. इथं बेसिकली तुम्हाला दोन स्टेटमेंट दिले होते आणि या दोन स्टेटमेंटपैकी कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे असं विचारलेलं होतं. पहिलं स्टेटमेंट आहे आर्कायबॅक्टेरिया, यूबॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया बिलॉंग्स टू द किंगडम मोनेरा. ठीक आहे, किंगडम मोनेरामध्ये बेसिकली ह्या तीन प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यातला जो आर्कायबॅक्टेरिया आहे त्याला आपण एन्शियंट बॅक्टेरिया असं म्हणतो, कारण की पृथ्वीवरचे हे सगळ्यात ओल्डेस्ट बॅक्टेरिया म्हणून कन्सिडर केले जातात. अगदी एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा हे सर्वाईव्ह करू शकतात. त्याच्यानंतर हे जे यू बॅक्टेरिया आहे त्यांना ॲक्च्युअल ट्रू बॅक्टेरिया म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर तिसरे असतात सायनोबॅक्टेरिया, यांना आपण ब्ल्यू ग्रीन अल्गे असं म्हणतोय. आणि हे बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस सुद्धा करू शकतात. ठीक आहे, आणि हे तिघही बॅक्टेरिया जे आहे ते किंगडम मोनेराला बिलॉंग करतात असं पहिलं स्टेटमेंट होतं, जे की तुमचं बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट होतं द मेन डिफरन्स बिटवीन आर्कायबॅक्टेरिया अँड अदर ग्रुप्स इन मोनेरा इज दॅट आर्कायबॅक्टेरिया कॅन नॉट सर्वाईव्ह इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट कंडिशन. आता लक्षात घ्या, किंगडम मोनेरामध्ये अजून सुद्धा बॅक्टेरियाचे ग्रुप्स आहेत आणि त्यांच्यापेक्षा आर्कायबॅक्टेरिया कसे वेगळे आहेत तर हे एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सुद्धा सर्वाईव्ह करू शकतात. आणि इथे असं म्हटलं होतं की कॅन नॉट सर्वाईव्ह इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट कंडिशन. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट होतं तुमचं रॉंग. हे जे बॅक्टेरिया आहेत आर्कायबॅक्टेरिया, यांचं जे न्यूक्लियस असतं हे अशा स्पेशल लिपिड्सने कव्हर केलेलं असतं. त्याच्यामुळे अगदी खूप जास्त सलायनिटी असलेल्या, खूप जास्त ॲसिडिक एन्व्हायरमेंट असलेल्या किंवा जिथे खूप जास्त टेम्परेचर आहे जसं की हॉट स्प्रिंग्स वगैरे आहे अशा ठिकाणी सुद्धा हे बॅक्टेरिया सर्वाईव्ह करू शकतात. ठीक आहे, कारण की स्पेशल लिपिड्सने कव्हर केलेले असतात. त्याच्यामुळे हे कुठल्याही वातावरणामध्ये असू शकतं. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट इथे चुकीचं आहे, म्हणून उत्तर तुमचं आहे पहिलं. ठीक आहे, फक्त पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. दुसरा क्वेश्चन बघा. या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये पुन्हा तुम्हाला दोन स्टेटमेंट दिले आहेत आणि त्याच्यापैकी कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे असं विचारलेलं आहे. स्पेसिएशन इज द प्रोसेस बाय विच सेम स्पेसीज आर फॉर्म. पहिलं स्टेटमेंट दिलं होतं जे की तुमचं रॉंग आहे. ठीक आहे, इथं काय स्टेटमेंट पाहिजे होतं, इथे न्यू स्पेसीज आर फॉर्म. ठीक आहे, इथे सेमच्या ऐवजी शब्द पाहिजे होता न्यू स्पेसीज आर फॉर्म. ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या, जसं माकड जर का आपण एक्झाम्पल घेतलं तर संपूर्ण जगामधले जे माकडं आहे ते काय आहेत तर वेगवेगळ्या जातीचे आहेत किंवा वेगवेगळ्या स्पेसीज आहे आपण असं म्हणू शकतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं, एखादी स्पेसीज जी आहे ती एखाद्या जॉग्राफिकल बॅरियरमुळे सेपरेट होते. ठीक आहे, आणि हा जो पूर्ण इव्हॉल्युशनची प्रक्रिया आहे किंवा उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये मग जॉग्राफिकली जो वेगळा झालेला रिजन असतो, या जॉग्राफिकली वेगळ्या झालेल्या रिजन्सच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे, मग तिथलं ज्या प्रकारचं हवामान असेल, तिथलं फ्लोरा फोना किंवा मग तिथल्या ज्या इतर कंडिशन्स असतील त्या कंडिशन्स काय करते तर ही जॉग्राफिकली सेपरेट झालेली स्पेसीज ॲडॅप्ट करून घेते. ठीक आहे, त्याच्यामुळे या दोघही स्पेसीज काय होऊन जातात, वेगवेगळ्या होऊन जातात. इव्हन यांचे कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा वेगवेगळ्या होऊन जातात आणि यांच्यामध्ये मग पुन्हा ब्रीडिंगसुद्धा होऊ शकत नाही. सो इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये, उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळेला जॉग्राफिकल बॅरियर्समुळे अशा ज्या स्पेसीज असतात या वेगळ्या होऊन जातात. ठीक आहे, सो स्पेसिएशन म्हणजे काय असतं तर एक नवीन स्पेसीज तयार होणं. ठीक आहे, इथे सेम स्पेसीज तयार होणं म्हणजे स्पेसिएशन नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट बघा. अ स्पेसीज कंप्राइजेस मेनी पॉप्युलेशन, ऑफन डिफरंट पॉप्युलेशन रिमेन आयसोलेटेड ड्यू टू जॉग्राफिक बॅरियर्स सच एज माउंटेन, ओशियन्स, रिव्हर्स एटसेट्रा. ठीक आहे, त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट काय आहे तुमचं बरोबर आहे. त्याच्यामुळे इथे विच ऑफ दी अबोव स्टेटमेंट्स आर करेक्ट तर ओनली वन. ठीक आहे, फक्त एकच स्टेटमेंट इथं काय आहे बरोबर आहे. चला पुढचं बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 3. इथे पुन्हा तुम्हाला काय दिले तर दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पुढे अजून एक स्टेटमेंट दिले. नॅचरल सिलेक्शन इज द मेकॅनिझम प्रपोज बाय डार्विन अँड वॉलेस. डार्विनचा एक सिद्धांत आहे नैसर्गिक निवड, ज्याच्या 5व्या एडिशनमध्ये त्याला सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. निसर्ग त्याचीच निवड करतो जो सर्व्हाइव्ह करू शकतो. म्हणजेच काय तर जो स्वतःमध्ये बदल करू शकतो किंवा आजूबाजूला घडलेल्या बदलांना तो ॲडॅप्ट करतो, जो बदल स्वीकारू शकतो, अशा स्पेसीज काय करतात कधीही सर्व्हाइव्ह करतात. आणि ज्या स्पेसीज स्वतःमध्ये त्याच्या वातावरणाला किंवा आजूबाजूच्या पर्यावरणाला अनुसरून स्वतःमध्ये बदल करू शकत नाही अशा स्पेसीज सर्व्हाइव्ह करू शकत नाही. या आशयाचा जो सिद्धांत होता त्याला आपण काय म्हणतोय
तर नॅचरल सिलेक्शन असं म्हणतोय. आणि हा सिद्धांत कोणी दिला आहे, तर डार्विन आणि वॉलेसने दिलेला आहे. सो पहिलं स्टेटमेंट काय आहे, इथे बरोबर आहे. इट इज द प्रोसेस बाय विच स्पेसिस ॲडॅप्ट टू देअर एन्व्हायरमेंट. ही अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये स्पेसिस काय करतात किंवा प्रजाती काय करतात, तर त्यांच्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे ते ॲडॅप्ट करून घेतात. जर त्यांनी ते नाही केलं तर त्या सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. स्टेटमेंट क्रमांक 3 बघा इथे. इट स्टेटस दॅट दोज ऑफस्प्रिंग्स विच आर सुटेड टू देअर इमिजिएट एन्व्हायरमेंट हॅव अ बेटर चान्स ऑफ सर्व्हाइव्ह. म्हणजे काय, असे ऑफस्प्रिंग किंवा असे नवजात ज्यांनी यांच्या आजूबाजूचा जो बदल आहे तो अगदी पटकन स्वीकारला, अशा स्पेसिसचं जगण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त असतं. सो इथे स्टेटमेंट क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. आणि इथे तेच विचारलं होतं की तुम्हाला किती स्टेटमेंट बरोबर आहे, तर ओनली 3. म्हणजे काय, तिघही स्टेटमेंट इथे बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4. या क्वेश्चन नंबर 4चा जो कॉन्टेक्स्ट आहे, आत्तापर्यंत पृथ्वीवरती एकूण 5 एक्सटिंक्शन झाले. म्हणजे 5 वेळा मोठ्या प्रमाणामध्ये इथे असलेली जी जैवविविधता आहे, फ्लोरा फोना, ही काय झाली तर नष्ट झालेली आहे. एक मोठी पॉप्युलेशन किंवा खूप साऱ्या इकोसिस्टीममधली जी डायव्हर्सिटी आहे ती एका झटक्यात संपून जाणं म्हणजे काय आहे, तर एक्सटिंक्शन आहे. असे 5 मोठे एक्सटिंक्शन आतापर्यंत होऊन गेलेत. आणि या 5 एक्सटिंक्शनवरतीच तुम्हाला इथे प्रश्न विचारला होता. आता मी हे 5 एक्सटिंक्शन तुम्हाला पहिल्यांदा दाखवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात पहिलं जे आहे ते होतं ऑर्डोव्हिसियन एक्सटिंक्शन. 440 दशलक्ष वर्षापूर्वी झाले. आणि जवळजवळ 85% स्पेसीस ज्या होत्या त्या नष्ट झाल्या होत्या. फक्त 15% स्पेसीस या उरल्या होत्या. आता हे कशामुळे किंवा याचे जे परिणाम काय होते, तर इंटेन्स आयसेज. ठीक आहे, लगेच काय आलं तर आयसेज आलं. आणि त्याच्यानंतर फॉलिंग सी लेवल्स, समुद्राची पातळी एकदम कमी झाली. दुसरं जे एक्सटिंक्शन आहे ते आहे लेट डिवोनियन. जवळजवळ 70% स्पेसीज याच्यामध्ये लॉस्ट झाल्या होत्या. हे आलंय 383 दशलक्ष वर्षापूर्वी. तिसरं जे मास एक्सटिंक्शन आहे हे आत्तापर्यंतच्या मास एक्सटिंक्शनच्या मधलं सगळ्यात मोठं मास एक्सटिंक्शन आहे. जवळजवळ 96% स्पेसीज याच्यामध्ये लॉस्ट झाल्या होत्या. आणि हे आलंय तुमचं 252 दशलक्ष वर्षापूर्वी. त्याच्यानंतर पुढचं आहे 201 वर्षापूर्वी झालेलं ट्रियासिक जुरासिक. जवळजवळ 80% स्पेसीज इथं लॉस झाल्या होत्या. आणि मग त्याच्यानंतर अगदी थोड्या उरल्या होत्या किंवा याच कालखंडाच्या शेवटी मग डायनासॉर्स इव्हॉल्व्ह झाले होते. आणि पुढे 66 दशलक्ष वर्षापूर्वी क्रिटिशियस काळातलं जे एक्सटिंक्शन आहे इथं मग डायनासॉर्स सुद्धा काय झाले तर लुप्त झाले होते. सो असे एकूण 5 एक्सटिंक्शन आहे. आणि त्या 5 एक्सटिंक्शनवरतीच काय होता इथे प्रश्न विचारलेला होता. पहिला आहे ऑर्डोव्हिसियन सिल्युरो एक्सटिंक्शन. 440 दशलक्ष वर्षापूर्वी झालं. आणि याच्यामध्ये काय होतं तर जे स्मॉल मरीन ऑर्गॅनिझम्स होते हे मेले. सो पहिलं स्टेटमेंट इथं बरोबर आहे. काय झालं होतं, मोठ्या प्रमाणात इथे आयसेज आणि त्याच्यानंतर सी लेवल ड्रॉप झाला होता. आत्ताच आपण बघितलं ऑर्डोव्हिसियन सिल्युरो एक्सटिंक्शनमध्ये. दुसरं बघा डिवोनियन एक्सटिंक्शन, द लार्जेस्ट मास एक्सटिंक्शन इव्हेंट इन अर्थ हिस्ट्री. आता हे डिवोनियन आहे का, नाही, हे डिवोनियन एक्सटिंक्शन नाही. हे कुठलं होतं तर पर्मियन ट्रियासिक एक्सटिंक्शन आहे. ठीक आहे, पर्मियन कालखंडात जे झालं होतं ज्या 96% स्पेसीस लॉस्ट झाल्या होत्या. आणि तिसरं बघा पर्मियन ट्रियासिक एक्सटिंक्शन जे 365 दशलक्ष झालं. मेनी ट्रॉपिकल मराईन स्पेसीस वेंट एक्सटिंक्ट. सो इथे तिसरं स्टेटमेंट पण काय आहे तर आपलं रॉंग आहे. त्याच्यामुळे इथे हाऊ मेनी ऑफ दी अबोव स्टेटमेंट आर करेक्ट, तर ओनली 1. फक्त एकच स्टेटमेंट इथे बरोबर आहे. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 5. ॲलोजेनिक सक्सेशन इज ड्रिवन बाय विच कंपोनंट्स इन एन इकोसिस्टीम. आता इथे हे समजून घ्या की सक्सेशन म्हणजे नेमकं काय आहे. बघा लक्षात घ्या, सक्सेशन म्हणजे इकोसिस्टीम कशी डेव्हलप होत जाते. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर का एखादी विकसित परिसंस्था म्हणजे डेव्हलप इकोसिस्टीम जर का बघितली तर तिथे खूप सारे वनस्पती, खूप सारे प्राणी, त्यांच्यामधलं सिम्बायोटिक रिलेशनशिप अगदी प्रॉपरली डेव्हलप झालेलं असतं. पण हे सहजच होतं का, नाही. इकोसिस्टीमचं सुद्धा हळूहळू इव्होल्युशन होत जातं. आणि एक शेवटचा टप्पा असा असतो की तो इकोसिस्टीम काय होते तर कंप्लीट होते. राहील तुमच्या लक्षामध्ये. आता ही जी इकोसिस्टीम डेव्हलप होण्याची प्रोसेस आहे या इकोसिस्टीम डेव्हलप होण्याच्या प्रोसेसला आपण सक्सेशन असं म्हणतो. आता सक्सेशनचे 2 प्रकार असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. म्हणजे समजा एखादी नव्यानेच जमीन तयार झाली आहे, म्हणजे समजा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याच्यातनं लावारस बाहेर आला, लावारसाचे थरावर थर साचले, कालांतराने त्याचं रेगूर मृदेमध्ये रूपांतर झालं. आणि मग त्याच्यानंतर समजा तिथे एखादं गवत उगवलं, हळूहळू करता करता इतर वृक्ष पण उगवायला लागले. त्याच्यानंतर मग तिथे काही प्राणी आले, छोटे प्राणी. मग करता 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 एक अशी इकोसिस्टीम डेव्हलप केली. तो तिथे पहिली इकोसिस्टीम नव्हती, नव्याने तयार झालेली जमीन. आणि तिथे हळूहळू करता करता एक एक प्लांट येतं आहे. सो याला आपण प्रायमरी सक्सेशन असं म्हणतो.
ठीक आहे. आणि सेकंडरी सक्सेशन काय असतं, समजा एखादी जमीन आहे किंवा तिथली इकोसिस्टीम ही कुठल्याही एक्सटर्नल फॅक्टर्समुळे जर का डिस्ट्रॉय झाली, समजा पूर आला आणि एखाद्या ठिकाणची पूर्ण इकोसिस्टीम डिस्ट्रॉय झाली, पुन्हा नव्याने काय होईल, काही काळानंतर तिथे इकोसिस्टीम हळूहळू डेव्हलप होईल, त्याला आपण सेकंडरी सक्सेशन असं म्हणतो. याच्या व्यतिरिक्त सक्सेशनचे अजून 2 प्रकार केले जातात. मग ते 2 प्रकार कुठले आहे, तर पहिला प्रकार आहे ॲलोजेनिक सक्सेशन. ठीक आहे. ॲलोजेनिक सक्सेशन म्हणजे काय असतं, तर हे जे इकोसिस्टीमचं डेव्हलपमेंट आहे, ठीक आहे, किंवा इकोसिस्टीमचं इव्होल्युशन आहे, हे जर का अबायोटिक कंपोनंट्समुळे होत असेल, ठीक आहे, अजैविक घटकांमुळे होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, ॲलोजेनिक सक्सेशन असं म्हणतो. आणि दुसरं असतं ऑटोजेनिक सक्सेशन. ऑटोजेनिक सक्सेशनमध्ये काय असतं, जे बायोटिक घटक आहे, इथं दिले बघा, ऑटोजेनिक सक्सेशनमध्ये जे बायोटिक कंपोनंट्स आहे त्यांच्याद्वारा काय घडून येत असतं, तर सक्सेशन घडून येत असतं. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो इथं उत्तर आहे तुमचं अबायोटिक. इथं तेच विचारलं होतं की ॲलोजेनिक सक्सेशन इज ड्रिवन बाय विच कंपोनंट्स इन अन इकोसिस्टीम. सो अबायोटिक कंपोनंट्स आहे जे इव्होल्युशनला काय करत असतात, तर पुश करत असतात. क्वेश्चन नंबर 6 बघा. पुन्हा तुम्हाला सक्सेशनवरतीच इथे प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे, इथे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले आहेत आणि 2 स्टेटमेंटपैकी विचारलेलं आहे की विच ऑफ द अबोव स्टेटमेंट आर करेक्ट. पुढीलपैकी कुठलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. सक्सेशन दॅट ऑकर्स ऑन लँड व्हेअर मॉइश्चर कंटेंट इज लो लाईक ऑन अ बेअर रॉक इज नोन ॲज झेरार्च. दुसरा आहे सक्सेशन दॅट टेक्स प्लेस इन अ वॉटर बॉडी लाईक अ पॉन्ड ऑर लेक इज कॉल्ड हायड्रार्च. ठीक आहे. इथे 2 शब्द आलेत, एक आहे झेरार्च आणि दुसरं आलंय हायड्रार्च. ठीक आहे. ओके. आता लक्षात घ्या, सक्सेशन कुठं होतं आहे. मी तुम्हाला मागच्या MCQ मध्ये सक्सेशन म्हणजे काय हे सांगितलं, बरोबर का नाही. समजा एखादी डेझर्ट इकोसिस्टीम आहे. आता डेझर्टमध्ये जर का तुम्ही प्लांट्स बघितले तर त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स या ट्रॉपिकल किंवा इतर कुठल्याही इकोसिस्टीमपेक्षा खूप जास्त वेगळ्या असतात. डेझर्ट इकोसिस्टीममधले प्लांट्स जे असतात त्यांचे जे लीव्ज असतात ते खूप जाड असतात. तिथले जे प्लांट्स आहेत ते थॉर्नी असतात, म्हणजे काटेरी असतात. त्यांची जी खोडं आहेत, स्टेम्स किंवा रूट्स जे आहेत ते अतिशय जाड असतात, जेणेकरून त्यांच्यात जे वॉटर कंटेंट आहे ते मेंटेन केलं जाऊ शकेल. ठीक आहे. मग अशा ठिकाणी जेव्हा सक्सेशन होतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, झेरार्च असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि जिथं काय आहे तर वेट इकोसिस्टीम आहे किंवा ॲक्वेटिक आहे इकोसिस्टीम, अशा ठिकाणी जर का सक्सेशन होत असेल तर त्याला हायड्रार्च असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी दोघंही स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. ठीक आहे. चला, म्हणून काय आहे, विच अबाव ऑफ दी स्टेटमेंट आर करेक्ट, तर बोथ 1 and 2 दोन्ही स्टेटमेंट इथे बरोबर आहे. ठीक आहे. आता हे जे आहेत त्यांना काय म्हटलं जातं, झेरोसेर प्लांट्स असं पण म्हटलं जातं. ठीक आहे. आणि ह्या केसमध्ये हायड्रोसेर प्लांट्स असं सुद्धा या सक्सेशन झालेल्या प्लांट्सला किंवा स्पेसीजला म्हटलं जातं. हायड्रोसेर आणि झेरोसियर. क्वेश्चन नंबर 7 बघा. इन अ होमिओस्टॅटिक सिस्टीम. आता होमिओस्टॅटिक सिस्टीम काय असते, होमिओस्टॅटिक सिस्टीम म्हणजे एक अशी इकोसिस्टीम जी पूर्णपणे बॅलेन्स आहे. तुम्ही जर का बघितलं तर कुठल्याही इकोसिस्टीममध्ये फूड चेन असते, फूड वेब असतं. ठीक आहे. अगदी खालच्या पातळीपासून तर वरच्या पातळीपर्यंत जे एनर्जीचं ट्रान्समिशन आहे ते अगदी प्रॉपरली होत असतं. ठीक आहे. सगळ्या स्पेसीस ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लेवलला आपला रोल अगदी प्रॉपरली प्ले करत असतात. सो अशी इकोसिस्टीम जी पूर्णपणे बॅलेन्स आहे तिला आपण होमिओस्टॅटिक सिस्टीम असं म्हणतो. आणि होमिओस्टॅटिक सिस्टीमवरती तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले होते. पहिलं स्टेटमेंट होतं, इन अ होमिओस्टॅटिक सिस्टीम अ पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम इंड्यूस बाय द लिमिटिंग रिसोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग स्टॅबिलिटी इन अन इकोसिस्टीम. आता पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक असे 2 फीडबॅक आहेत. पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय, जी इकोसिस्टीमसाठी चांगले आहेत, आणि निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे काय, जी इकोसिस्टीमसाठी घातक आहे. सो जिथे पॉझिटिव्ह फीडबॅक आहे या पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये इकोसिस्टीम बॅलेन्स होते. आणि जे निगेटिव्ह फीडबॅक आहे, जसं की समजा फूड चेनमधला जो एखादा ऑर्गॅनिझम आहे तो जर का लुप्त होत असेल तर पूर्ण फूड चेन डिस्टर्ब होऊन जाईल आणि त्याच्यामुळे इकोसिस्टीम ही मेंटेन राहणार नाही. सो निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम इंड्यूस बाय द लिमिटिंग रिसोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग स्टेबिलिटी. नाही, स्टेबिलिटी इथं काय होऊन जाईल तर डिस्टर्ब होऊन जाईल. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. इथं निगेटिव्ह फीडबॅक पाहिजे होतं. ठीक आहे. सो निगेटिव्ह फीडबॅकमध्येच काय असतात, रिसोर्सेस हे लिमिटेड होत जातात. म्हणजे समजा जर का हरिण असतील तर हरणांसाठी लागणारं जे गवत आहे ते गवतच जर का कमी झालं तर काय होईल, हरणं राहणार नाही. म्हणजे काय झालं, हा झाला तुमचा निगेटिव्ह फीडबॅक. पुढे बघा, द होमिओस्टॅटिक कॅपॅसिटी ऑफ इकोसिस्टीम इज अनलिमिटेड ॲज वेल ॲज एव्हरीथिंग इन अन इकोसिस्टीम इज ऑलवेज वेल रेग्युलेटेड. आता हे पण स्टेटमेंट काय आहे, चुकीचं
आहे. द होमिओस्टॅटिक कॅपॅसिटी ऑफ इकोसिस्टीम इज अनलिमिटेड. अनलिमिटेड असते का नाही, कुठल्याही इकोसिस्टीमची एक मर्यादा आहे, तिच्यामध्ये होणारे बदल ती एका क्षमतेपर्यंत सहन करते, ॲब्झॉर्व करते, त्याच्यानंतर मात्र इकोसिस्टीम कोलॅप्स होत असते. सो तिची जी कॅपॅसिटी आहे ती कशी आहे, लिमिटेड आहे, ती अनलिमिटेड नाही आहे. आणि ती नेहमीच रेग्युलेटेड राहते का, नाही. ठीक आहे, निगेटिव्ह फीडबॅकमध्ये काय होतं, तिच्यातलं जे रेग्युलेशन आहे ते डिस्टर्ब होऊन जातं. त्याच्यामुळे इथले दोघंही स्टेटमेंट काय आहे, चुकीचे आहे, बोथ 1 and 2. चला पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 8 बघा, ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवलच्या संदर्भामध्ये तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलाय. इथं 3 स्टेटमेंट दिले होते. बेसिकली ट्रॉपिक लेवल म्हणजे काय असतं, जो एनर्जीचा पिरॅमिड असतो है ना. प्रोड्युसर्स सगळ्यात खाली असतात, प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स, टर्शरी कन्झ्युमर्स. सो प्रत्येक लेवलवरचे जे ऑर्गॅनिझम्स आहे, ठीक आहे, त्या प्रत्येक लेवलला ट्रॉपिक लेवल असं म्हटलं जातं. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो प्रोड्युसर्स एका ट्रॉपिक लेवलवरती आहे, प्रायमरी कन्झ्युमर्स एका ट्रॉपिक लेवलवरती आहे. ए ट्रॉपिक लेवल रिप्रेझेंट्स एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम. ठीक आहे, हे जे ट्रॉपिक लेवल आहे हे काय दर्शवतात, तर ऊर्जेचा जो प्रवाह आहे हा ऊर्जेचा प्रवाह दर्शवतात. सो पहिलं स्टेटमेंट इथे काय आहे, 100% बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, द ट्रॉपिक लेवल ऑफ एन ऑर्गॅनिझम इज द पोझिशन इट ऑक्युपाइज इन अ फूड चेन. फूड चेन मधली त्या ऑर्गॅनिझमची जी काही जागा आहे तिला आपण काय म्हणतो, तर ट्रॉपिक लेवल असं म्हणतो. दुसरं स्टेटमेंट पण इथे बरोबर आहे. ट्रॉपिक लेवल फ्रॉम प्रोड्युसर्स टू सबसिक्वेंट ट्रॉपिक लेवल्स इज मल्टी डायरेक्शनल. हे मात्र चुकीचं आहे. का, तुम्हाला मी आत्ताच पिरॅमिड काढून दाखवला. पिरॅमिडमध्ये आपण जसं जसं प्रोड्युसर्स पासून वरती सरकत जातो, ठीक आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ओके, कन्झ्युमर, तसतसं एनर्जीचा फ्लो कमी कमी होत जातो. आणि हा एनर्जीचा फ्लो काय आहे, युनिडायरेक्शनल आहे, म्हणजे एकाच दिशेने आहे. बेसिकली पिरॅमिड्सचे 3 प्रकार असतात, पिरॅमिड्स ऑफ एनर्जी, पिरॅमिड ऑफ नंबर आणि पिरॅमिड ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे, त्यातला हा जो पिरॅमिड ऑफ एनर्जी आहे हा कधीही काय असतो, पिरॅमिड ऑफ एनर्जी हा कधीही सरळ असतो आणि त्याच्यामध्ये एनर्जीचा जो फ्लो आहे तो कधीही एकाच दिशेने असतो. म्हणजे तो खालून वरती जाताना कमी कमी होत जातो आणि एनर्जी कमी होण्याचं जे प्रमाण असतं ते किती असतं, कधीही 10% असतं. त्याला आपण लिंडमॅन्स रूल असं म्हणतो, लिंडमॅन्स रूल. ठीक आहे, एका ट्रॉपिक लेवलकडनं दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे एनर्जी ही 10% एवढी कमी होत असते. त्याच्यामुळे इथं स्टेटमेंट काय आहे, फक्त 2 स्टेटमेंट बरोबर आहे, तिसरं स्टेटमेंट इथे रॉंग होतं. क्वेश्चन नंबर 9 बघा, द कन्झ्युमर्स वी स्टार्ट द फूड चेन युटिलायझिंग द प्लांट और प्लांट पार्ट ॲज द फूड कॉन्स्टिट्यूट द ग्रेझिंग फूड चेन. फूड चेनवरचा प्रश्न आहे, 2 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे, बेसिकली फूड चेन जी असते तिचे किती प्रकार असतात. एक महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे तुमचा ग्रेझिंग फूड चेन, त्याच्यानंतर दुसरे असते पॅरासायटिक, ठीक आहे, आणि तिसरे असते डेट्रिशियस फूड चेन. बरोबर, त्याच्यामध्ये प्रामुख्याने डिकम्पोजर्स असतात. डिकम्पोजरवरती आपल्याला पुढे प्रश्न विचारलेला आहे. असो, सो ही ग्रेझिंग फूड चेन आहे, या ग्रेझिंग फूड चेनची सुरुवात कोणापासून होते, तर अशा ॲनिमल्स पासून होते जे प्रामुख्याने प्लांट्स खातात. जसं की गवत आहे, गवत खाल्लं हरणाने, हरणाला खाल्लं वाघाने. ठीक आहे, सो ही झाली तुमची ग्रेझिंग फूड चेन. सो पहिलं स्टेटमेंट तुमचं इथे बरोबर आहे. द कन्झ्युमर्स विल स्टार्ट द फूड चेन युटिलायझिंग द प्लांट और प्लांट पार्ट ॲज देअर फूड कॉन्स्टिट्यूट द ग्रेझिंग फूड चेन. दुसरं आहे, इन अन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम प्लॅन्टन आर प्रायमरी प्रोड्युसर्स. आता वेगवेगळ्या प्रकारचे इकोसिस्टीम असतात. ही झाली लँड इकोसिस्टीम. ठीक आहे, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम पण आहे. ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये मासे आहेत, कासव आहे आणि पाण्यामध्ये राहणारे वेगवेगळे सजीव आहे. मग या केसमध्ये प्रोड्युसर्स कोण आहे, तर जसं जमिनीवरती गवत आहे तसं ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये काय असतात, तर फायटोप्लॅन्क्टन्स असतात. ठीक आहे, हां, आणि हे फायटोप्लॅन्क्टन्स काय आहे, तर फायटोप्लॅन्क्टन्स हे तिथे प्रोड्युसर्स आहे. या फायटोप्लॅन्क्टन्सला छोटे छोटे मासे खातात, मास्यांना मग इतर मोठे मासे आणि त्या मोठ्या माशांना मग मगरी खातील. आलं. सो ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये फायटोप्लॅन्क्टन्स हे कोण असतात, तर प्रोड्युसर्स असतात. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो या केसमध्ये क्वेश्चन नंबर 9 दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, बोथ 1 and 2. क्वेश्चन नंबर 10 बघा, कॅटाबॉलिझम इज डन थ्रू बॅक्टेरियल अँड फंगल एन्झाईम्स. ठीक आहे, बॅक्टेरिया आणि याच्यावरती फंगल एन्झाईम्सवरती हा प्रश्न आहे, पहिलं स्टेटमेंट. आणि दुसरं आहे ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन ऑकर ड्युरिंग डिकम्पोजिशन इन द सॉईल. बघा लक्षात घ्या, सॉईल जी आहे मृदामध्ये जे सडलेले कुजलेले घटक असतात, ठीक आहे, हां, या सडलेल्या किंवा खराब झालेल्या घटकांना काय केलं जातं,
तर हे जे बॅक्टेरिया आणि फंगल एन्झाईम्स आहे हे इनऑर्गॅनिक मटेरियलमध्ये कन्व्हर्ट करत असतात, ज्यालाच आपण काय म्हणतो तर कॅटाबोलिझम असं म्हणत असतो. सो पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय आहे, कालांतराने हे जे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याचं प्रमाण हळूहळू वाढत जातं आणि त्यालाच आपण काय म्हणतो ह्युमस असं म्हणतो. आणि त्या प्रक्रियेला आपण म्हणतोय ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन. सो ड्युरिंग डिकम्पोजिशन इन द सॉइल ह्युमिफिकेशनची प्रोसेस होत असते. सो पुन्हा एकदा सांगतो, वेगवेगळे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं सॉइलमध्ये डिकम्पोजिशन घडून येतं आणि या डिकम्पोजिशनमध्ये हे जे एन्झाईम्स आणि बॅक्टेरिया आहे ते त्या मटेरियलचं रूपांतर इनऑर्गॅनिक मटेरियलमध्ये करत असतात, त्याला कॅटाबोलिझम म्हणतात. आणि या कॅटाबोलिझमच्या प्रोसेसमधूनच काय होत असतं तर ह्युमसची निर्मिती होत असते सॉइल्समध्ये, त्याला आपण ह्युमिफिकेशन असं म्हणत असतो. त्याच्यामुळे इथे दोन्ही स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे. ज्या ठिकाणी पाऊस भरपूर आहे, टेम्परेचर खूप जास्त आहे, अशा ठिकाणी ह्युमिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती अतिशय फास्ट असते. इवन ज्या सॉइल्समध्ये खूप जास्त ह्युमसचं प्रमाण आहे अशा सॉइल्समध्ये आपल्याला काय करावं लागतं तर ॲडिशनल, बघा फक्त ह्युमस असणं म्हणजे सॉइल फर्टाईल होते असं नाही. ज्या सॉइलमध्ये ह्युमसचं प्रमाण खूप जास्त आहे अशा सॉइल्सला फर्टाईल करण्यासाठी एक्सटर्नल फर्टिलायझरसुद्धा द्यावे लागतात. ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट काय होते बरोबर होते, बोथ 1 and 2. क्वेश्चन नंबर 11 बघा, विथ रेफरन्स टू द बायोलॉजिकल इंटरॅक्शन अमॉंग द स्पेसिस कमेन्शियलिझम इज द रिलेशनशिप व्हेअर मेनली. आता बघा लक्षात घ्या, इथे सिम्बायोटिक रिलेशनशिप्स असतात वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये. इकोसिस्टीममध्ये वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, ठीक आहे, वेगवेगळ्या स्पेसीजचं मिळून पॉप्युलेशन तयार होतं, मग कम्युनिटीज तयार होतात. सो प्रत्येक प्राण्याचं दुसऱ्या प्राण्यासोबत काय आहे तर एक रिलेशन आहे. आता कधी कधी काय होतं तर दोघं प्राणी किंवा त्या दोघं प्राण्यांमध्ये असलेल्या सिम्बायोटिक रिलेशनमध्ये एकमेकाला फायदा होतो, कधी एकमेकाला तोटा किंवा दोघांना तोटा होतो, कधी कधी दोघांना फायदा होतो, कधी कधी एकाला फायदा कधी कधी एकाला तोटा होतो, कधी कधी दोघांनाही ना फायदा ना तोटा होतो. आलं तुमच्या लक्षात. सो अशा वेगवेगळ्या सिम्बायोटिक रिलेशनशिप काय असतात तर इकोसिस्टीममध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो मग कमेन्शियलिझम म्हणजे नेमकं काय आहे, ठीक आहे, बघा लक्षात घ्या की कमेन्शियलिझम हे नेमकं कोणामध्ये असतं की त्याचा अर्थ काय आहे बघा, अन असोसिएशन बिटवीन टू ऑर्गॅनिझम्स इन विच वन बेनिफिट्स अँड द अदर डिराइव्स निदर बेनिफिट्स नॉर हार्म. एकाला फायदा होतोय, ठीक आहे, दोन स्पेसीज आहे, एकाला बेनिफिट होतोय आणि दुसऱ्याला ना फायदा होतोय ना तोटा होतोय. उदाहरणार्थ झाड आहे बघा, झाडावरती चढणारा वेल आहे, दोन्ही वेगवेगळ्या स्पेसीज आहे. वेलीला काय होतंय झाडाचा फायदा होतो आहे, आधार मिळतो आहे, ती वेल झाडाला पकडून वरती चढते. पण या केसमध्ये झाडाला ना फायदा आहे ना तोटा आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये, इज दॅट क्लिअर? ओके. सो अशा रिलेशनशिप्सला काय म्हणतात कमेन्शियलिझम असं म्हणत असतात. म्हणून 11वं जे आहे त्याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर ए आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, अन असोसिएशन बिटवीन टू ऑर्गॅनिझम्स इन विच वन बेनिफिट्स अँड द अदर डिराइव्स बेनिफिट टू, याला म्युच्युअलिझम म्हणतात. दोघं ऑर्गॅनिझम्सला जर का बेनिफिट होत असेल तर त्याला म्युच्युअलिझम. जसं की याचं एक्झाम्पल कोरल्स आहे, बरोबर. कोरल्स नावाचे काय असतात छोटे छोटे प्राणी असतात आणि त्या प्राण्यांच्या टेंटॅकल्समध्ये झूझॅन्थेली नावाची अलगी असते. ही झूझॅन्थेली काय करते तर फोटोसिंथेसिस करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि त्या प्लँक्टनला सुद्धा खाऊ घालते आणि प्लँक्टन्स त्याच्या बदल्यात झूझॅन्थेलीला काय करतोय तर निवारा देतो आहे, तिचं प्रोटेक्शन करतो आहे. म्हणजे झूझॅन्थेली प्लँक्टन्सला अन्न देते, त्याबद्दल कोरल्सला अन्न देते, कोरल्स त्याच्या बदल्यात काय करते तर झूझॅन्थेलीला प्रोटेक्ट करत आहे. त्याला आपण काय म्हणतो म्युच्युअलिझम असं म्हणतो. सो अशा सिम्बायोटिक रिलेशनशिप असतात. कधी कधी कॉम्पिटिशन असते, कॉम्पिटिशनमध्ये एकाला फायदा एकाला बेनिफिट होत असतो आणि कॉम्पिटिशन कधी सेम स्पेसिसमध्ये असते. जसं की वाघ आहे, ठीक आहे, आणि समजा 2 वाघ आहेत किंवा एक वाघ आणि काय आहे तर एक सिंह आहे. दोघांमधलं सिम्बायोटिक रिलेशनशिप काय आहे कॉम्पिटिशन आहे, ठीक आहे, एकाला बेनिफिट होईल एकाला लॉस होईल. चला पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 12, कॉन्स्टिट्यूट द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे तुम्हाला 2 पिरॅमिड दिलेत आणि या पिरॅमिडवरती काय आहे पिरॅमिड ऑफ नंबर्स. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 3 प्रकारचे पिरॅमिड्स असतात. त्यातला जो ऊर्जेचा पिरॅमिड आहे तो कधीही सरळ असतो, पिरॅमिड ऑफ एनर्जी. पिरॅमिड ऑफ नंबर जो आहे तो सरळही असू शकतो, तो उलटाही असू शकतो, ठीक आहे. सो याला आपण अपराईट म्हणतो आणि याला आपण काय म्हणतो इन्व्हर्टेड असं म्हणतो. या संबंधी ते 2 स्टेटमेंट दिलेत. पहिलं स्टेटमेंट बघा क्वेश्चन नंबर 12 मधलं, इन पिरॅमिड ऑफ नंबर्स अपराईट द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल डिक्रीज विथ इच हायर ट्रॉपिक लेवल. जसं जसं वरती जाऊ तसं तसं काय होत जातं तर पिरॅमिड ऑफ नंबरमध्ये इंडिव्हिज्युअल्सचा जो नंबर आहे तो डिक्रीज होत जातोय. 100% बरोबर आहे. इन पिरॅमिड ऑफ नंबर इन्व्हर्टेड द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल डिक्रीजेस विथ इच हायर ट्रॉपिक लेवल. दिस टाईप ऑफ पिरॅमिड, आता इथपर्यंत हे बरोबर आहे. तुम्ही जसं जसं खाली जाल तसं तसं काय होत जाईल तर नंबर जो आहे तो कमी कमी होत जाईल.
पण दिस टाईप ऑफ पिरॅमिड कॅन बी सीन इन द ग्रासलँड इकोसिस्टीम अँड पॉन्ड इकोसिस्टीम. तर हे नाही आहे, हे ग्रासलँड इकोसिस्टीममध्ये नसतात, हे ट्री इकोसिस्टीममध्ये असतात. जसं की काय आहे, झाड एकच आहे आणि झाड काय झालं, प्रोड्युसर झालं आणि झाडावरती असंख्य छोटे मोठे कीटक राहत आहेत. ठीक आहे, आपण काय बघितलं, प्रोड्युसर्सपासून वरती जाताना संख्या कमी कमी होत जाते, पण इथं काय आहे, झाड एक आहे आणि झाडावरचे असंख्य सारे कीटक आहे, म्हणजे इथं काय होत जाते, संख्या वाढत जाते आहे, म्हणून काय आहे, उलटा पिरॅमिड आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. ठीक आहे, सो इथे सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. अशी जी संरचना असते ती प्रामुख्याने ट्री इकोसिस्टीममध्ये आपल्याला बघायला मिळते, किंवा जे मोठे हे असतात काय म्हणतात ओशियन किंवा मराईन इकोसिस्टीम असते तिथं पण तुम्हाला हे बघायला मिळतील इन्व्हर्टेड पिरॅमिड. त्याच्यामुळे इथं काय आहे, विच ऑफ दी अबोव स्टेटमेंट आर करेक्ट. तर इथे फक्त आणि फक्त पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे. ओके, चला पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 13. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे पुन्हा आपल्याला काय दिले, काही स्टेटमेंट दिलेले आहे. द एनर्जी इन्क्रीजेस ॲट इच सबसिक्वेंट ट्रॉपिक लेवल. आता काय आहे, इथे पुन्हा ट्रॉपिक लेवलवरचाच प्रश्न आहे. इथं काय म्हटलंय, एनर्जी इन्क्रीजेस ॲट इच सबसिक्वेंट ट्रॉपिक. इन्क्रीज होते का, नाही. याच्या पहिले पण आपण बघितलं ती डिक्रीज होते. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट काय आहे, इथे चुकीचं आहे. इव्हन तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं की ही जी एनर्जी आहे ती किती % इन्क्रीज होत जाते, ही 10%ने इंक्रीज होत जाते. द नंबर ऑफ ट्रॉपिक लेवल्स इन द ग्रेजिंग फूड चेन इज रिस्ट्रिक्ट ॲज द ट्रान्सफर ऑफ एनर्जी इज ओनली 10% ऑफ द एनर्जी. 100% बरोबर आहे. इकोलॉजिकल इफिशियन्सी डिस्क्राइब द इफिशियन्सी विथ विच एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल. इथे इकोलॉजिकल इफिशियन्सी म्हणजे काय आहे, तर ज्या दराने एनर्जी एका ट्रॉपिक लेवलकडनं वरच्या ट्रॉपिक लेवलकडे कन्वर्ट होते आहे त्याला आपण इकोलॉजिकल इफिशियन्सी असं म्हणतो. सो या केसमध्ये पहिलं स्टेटमेंट जर का सोडलं तर बाकीचे दोघंही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत. त्याच्यामुळे इथे उत्तर काय आहे, बोथ 1 and 2. ठीक आहे, ओनली 2 सॉरी, ओनली 2 याचं उत्तर आहे. फक्त 2 स्टेटमेंट इथे बरोबर होते. ओके, चला क्वेश्चन नंबर 14 मध्ये बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे पुन्हा काय दिलेलं आपल्याला, 2 स्टेटमेंट दिलेले आहे आणि इथे प्रश्न विचारलेला आहे बायो ॲक्युम्युलेशन या टॉपिकवरती. बायो ॲक्युम्युलेशन म्हणजे काय आहे, एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे वेगवेगळे पोल्युटंट्स असतात आणि हे पोल्युटंट्स जेव्हा एखाद्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याला काय म्हणतात, बायो ॲक्युम्युलेशन असं म्हणतात. आणि हळूहळू काय होतं, मग त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझममधनं ते जे पोल्युटंट्स आहेत ते पूर्ण फूड चेनमध्ये पसरतात. त्याला आपण बायो मॅग्निफिकेशन असं म्हणतो. उदाहरणार्थ समजा एखादा हे आहे, समजा एखादी मगर आहे. ठीक आहे, या मगरीने एखादा मासा खाल्ला आणि समजा समुद्रामध्ये जर का किनारी असलेल्या एखाद्या फॅक्टरीमधनं जर का पारा हा समुद्रात सोडला जात असेल, तो पारा माशामध्ये जाईल. सो जसाही तो पारा त्या माशामध्ये जातोय त्याला आपण म्हणतोय बायो ॲक्युम्युलेशन. आणि मग तो मासा जेव्हा मगरीद्वारा खाल्ला जाईल, त्याच्यानंतर मगर एखादी पुमा नावाच्या ॲनिमलद्वारा खाल्ली जाईल, तेव्हा मग तो पारा काय होईल, एका ऑर्गॅनिझममधनं दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये आणि तो हळूहळू फूड चेनमध्ये एंटर होत जातो. याला आपण म्हणतो बायो मॅग्निफिकेशन. मग इथं प्रश्न होता काय, तर पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स लाईक DDT म्हणजे काय आहे, डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. हे काय आहे, एक इन्सेक्टिसाइड आहे जे ॲग्रिकल्चरमध्ये वापरलं जातं. ठीक आहे, इन्सेक्ट जे छोटे छोटे किडे आहेत त्यांना मारण्यासाठी हे इन्सेक्टिसाइड वापरतं. आता पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स लाईक DDT आर लॉंग लास्टिंग अँड कंटेन द रिस्क ऑफ बायो ॲक्युम्युलेशन. हे दीर्घकाळ पर्यावरणामध्ये टिकून राहतात आणि याच्यामुळे काय होतं, तर बायो ॲक्युम्युलेशनची भीती निर्माण होते. पहिलं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. दुसरं, बायो ॲक्युम्युलेशन ऑकर्स व्हेन द रेट ऑफ लॉस ऑफ द सबस्टन्स फ्रॉम द बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम थ्रू कॅटाबॉलिझम ऑर एक्सक्रिशन इज लोअर दॅन द रेट ऑफ ॲक्युम्युलेशन ऑफ द सबस्टन्स. आता लक्षात घ्या, बायो ॲक्युम्युलेशनमध्ये काय आहे, पोल्युटंट बॉडीमध्ये जमा होतो आहे, पण बॉडीतनं बाहेर निघण्याचा त्याचा जो रेट आहे तो जर का कमी असेल तरच काय होईल, हे जे पोल्युटंट आहे ते बॉडीमध्ये साचत जातील. त्याच्यामुळे इथं काय आहे, सेकंड स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आणि विच ऑफ दी अबोव स्टेटमेंट आर करेक्ट, तर बोथ आर 1 and 2. दोघंही स्टेटमेंट इथं काय आहे, तर बरोबर आहे. बरोबर. आता पुढचा बघा, बायो मॅग्निफिकेशनवरचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 15. बायोमॅग्निफिकेशन आता सांगितलं, ॲक्युम्युलेशन म्हणजे पोल्युटंट स्पेसिसमध्ये एंटर करणं आणि तिथून तो फूड चेनमध्ये पसरणं म्हणजे बायोमॅग्निफिकेशन आहे. बायोमॅग्निफिकेशन रेफर्स टू इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ॲट ईच ट्रॉपिक लेवल विच इज मेनली रिलेटेड टू. लक्ष द्या, काय होते, ट्रॉपिक लेवलमध्ये त्याने आता एंट्री केलेली आहे. पोल्युटंट्स हॅव्हिंग शॉर्ट बायोलॉजिकल और हाफ लाईफ नाही.
पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पोल्युटन्स बिंग सॉल्युबल इन फॅट, जे पोल्युटन्स हे फॅटमध्ये सोल्युबल असतात असेच फक्त पोल्युटंट काय राहतात तर फूड चेनमध्ये एका ट्रॉपिक लेवलकडनं दुसऱ्या ट्रॉपिक लेवलकडे शिफ्ट होऊ शकतात. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे, दुसरं आहे. पोल्युटंट्स हॅव्हिंग शॉर्ट बायोलॉजिकल हाफ लाईफ, नाही, ज्यांची लाईफ जास्त आहे ॲज वेल ॲज जे फॅटमध्ये काय आहे सोल्युबल आहे अशाच पोल्युटंट्सचं काय होत असतं तर बायोमॅग्निफिकेशन होत असतं, लक्षात ठेवा. सो इथे शब्द पाहिजे होता शॉर्ट बायोलॉजिकलच्या ऐवजी लॉंग बायोलॉजिकल हाफ लाईफ. ठीक आहे, चला, म्हणून याचं उत्तर क्रमांक बी आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलं आहे ब्ल्यू कार्बन कॅन बी फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग. आता ब्ल्यू कार्बन ही संज्ञा कशाशी रिलेटेड आहे तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे ॲटमॉस्फिअरमध्ये असलेला जो कार्बन आहे हा ॲटमॉस्फिअरमध्ये असलेला कार्बन आजूबाजूच्या झाडांद्वारा फ्लोराद्वारा काय केला जातो ॲब्झॉर्ब केला जातो. पण संपूर्ण एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्यात जास्त कार्बन ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी ही ओशियन्समध्ये असते आणि त्याच्यामुळे ओशियन्स ॲसिडिक सुद्धा होत असतात, हे इथं समजून घेतलं पाहिजे. आणि ओशियन्समध्ये मग कुठले कुठले घटक हे कार्बन ॲब्झॉर्ब करतात तर त्या सगळ्यांना काय म्हटलं जातं तर ब्ल्यू कार्बन असं म्हटलं जातं. मग हा ब्ल्यू कार्बन जो आहे जो ओशियनद्वारा ॲब्झॉर्ब केला जातोय हा ओशियनमधल्या कुठल्या कुठल्या फॅक्टर्सद्वारा ॲब्झॉर्ब केला जातो तर सी ग्रासेस आहे, समुद्रामध्ये काही गवतांचे प्रकार आहेत त्यांच्याद्वारा हा ॲब्झॉर्ब केला जातो, सी मँग्रूव्ह आहे आणि सॉल्ट मार्शेस आहे, या सगळ्यांद्वारा हा कार्बन ॲब्झॉर्ब केला जातो. सो इथे हा मुद्दा पण लक्षात ठेवा की एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्यात जास्त कार्बन ॲब्झॉर्ब हा ओशियन्स मार्फत केला जातो. त्याच्यामुळे उत्तर आहे याचं चौथं, ऑल ऑफ दी अबोव. क्वेश्चन नंबर 17 बघा. क्वेश्चन नंबर 17 मध्ये तुम्ही जर का व्यवस्थित बघितलं तर नायट्रोजन फिक्सेशन जे आहे, आता सगळ्यांना माहित आहे की प्लांट्सच्या ग्रोथसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे तो कुठला आहे न्यूट्रिएंट आहे तो आहे नायट्रोजन. पण हा नायट्रोजन जो आहे ॲटमॉस्फिअरमध्ये 78% आहे, पण हा नायट्रोजन जो आहे 78% ॲटमॉस्फिअरमधला हा झाडांच्या काही कामाचा आहे का ॲज इट इज तरी काही कामाचं नाही. या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये व्हावं लागतं तेव्हाच तो वनस्पतीच्या रूट्सद्वारा ॲब्झॉर्ब केला जातो आणि प्लांटसाठी युटिलाइज केला जातो. मग नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये रूपांतर होण्यासाठी ठीक आहे हां तर पुढीलपैकी कुठल्या कुठल्या ज्या प्रोसेस आहे त्या प्रोसेसेसद्वारा नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये होतं. तर नायट्रोजन फिक्सेशन, त्याला नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतो आपण. नायट्रोजन ऑन अर्थ इज अकम्प्लिश्ड इन विच ऑफ द फॉलोइंग वेज. हे कुठल्या कुठल्या पद्धतीने घडून येतं तर बेसिकली 3 पद्धती असतात. पहिला आहे बाय एन फिक्सिंग मायक्रोब्स, वेगवेगळे बॅक्टेरियाज असतात सॉईलमध्ये हे नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतात किंवा नायट्रोजन फिक्सेशन घडवून आणतात. दुसरं आहे बाय इंडस्ट्रियल प्रोसेसेस, म्हणजे काय आपण वेगवेगळे खतं वापरतो जसं की युरिया आहे त्याच्यामुळे पण सॉईलमध्ये नायट्रोजन फिक्सेशन घडून येतं. आणि तिसरं आहे लिमिटेड एक्सटेंड बाय लाइटिंग, आकाशामध्ये ज्या विजा चमकतात या विजांमुळे सुद्धा बऱ्याच वेळेला सॉईलमध्ये नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस होत असते. त्याच्यामुळे जो 17 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा आहे वरील तिघही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 18 बघायचा आपल्याला. इथे तुम्हाला काय दिलंय मेथॅनोजन्स आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता मेथॅनोजन्स काय असतात, मिथेन ज्यांच्याद्वारा प्रोड्यूस केला जातो त्यांना आपण मेथॅनोजन्स असं म्हणत असतो. त्यांच्यावरती आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा इथे. मेथॅनोजन्स आर मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट प्रोड्यूस मिथेन ॲज अ मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट ड्युरिंग द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर लो ऑक्सिजन कंडिशन. सो अतिशय कमी ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये काय केलं जातं तर मेथॅनोजन्सद्वारा इथे मिथेनची निर्मिती केली जाते. पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे, मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट. मेटाबॉलिझम म्हणजे काय तुम्हाला आत्ता सांगितलं, काही बॅक्टेरिया असतात ठीक आहे, काही एन्झाईम्स असतात जे काय करत असतात तर ऑर्गॅनिक मटेरियलचं इनऑर्गॅनिक मटेरियलमध्ये कन्व्हर्जन करत असतात ठीक आहे, त्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणत असतो. सो मेथॅजन्स पण काय करतात, मेथॅजन्स पण हे मेटाबॉलिझमद्वारे मिथेनचं फॉर्मेशन करत असतात. आणि दुसरं आहे वेटलँड्स प्रोव्हाइड अ हॅबिटॅट विच इज हायपॉक्सिक अँड फेरोबल टू मेथॅजन्स. वेटलँड काय आहे, एक आयडियल प्लेस आहे मिथेनच्या प्रोडक्शनसाठी. का, कारण की ऑक्सिजनचं प्रमाण अतिशय कमी असतं. हायपॉक्सिक म्हणजे काय, हायपॉक्सिक म्हणजे जिथे ऑक्सिजनचं प्रमाण अगदी कमी आहे ठीक आहे. बरं पुढचं बघा तिसरं स्टेटमेंट. सो दुसरं स्टेटमेंट पण इथे बरोबर आहे. हायपॉक्सिक कंडिशन्स म्हणजे ऑक्सिजन कमी आहे. मेथॅनोजन्स आर प्रोकॅरियोटिक आर्किया अँड मोर डेव्हलप दॅन बॅक्टेरिया. नाही, मेथॅनोजन्स हे बॅक्टेरियापेक्षा लो डेव्हलप असतात. त्याच्यामुळे इथं तिसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. मेथॅनोजन्स हे लेस डेव्हलप असतात बॅक्टेरियापेक्षा. त्याच्यामुळे फक्त किती तर 2 स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे.
क्वेश्चन नंबर 19 बघा. कॅनल इरिगेशन इन नॉर्थ इंडिया. उत्तर भारतामध्ये जे कॅनल्सने इरिगेशन केलं जातं त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. व्हास्ट ट्रॅक्ट्स ऑफ कॅनल इरिगेटेड एरियाज इन उत्तर प्रदेश, पंजाब अँड हरियाणा फेस द प्रॉब्लेम ऑफ सॉइल अल्कॅलिनिटी. आता काय होतं, खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता जर का असेल तर तिथे कॅश क्रॉप्स घेतले जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये सॉइल जी आहे ती इरिगेट होते, त्याच्यामुळे किंवा वर्षातनं 3-3 पिकं इथं घेतले जातात. त्याच्यामुळे सॉईलमध्ये जर का परत पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये सॉल्ट कंटेंट वाढून जातं आणि सॉईल काय होऊन जाते, अल्कलाईन होऊन जाते. जर का तुम्ही संपूर्ण नॉर्थ इंडियाचा विचार केला तर संपूर्ण नॉर्थ इंडियन प्लेन्समध्ये जिथे गहू आहे, हरभरा आहे, मका आहे, ऊस आहे, ठीक आहे, अशी महत्त्वाची पिकं घेतली जातात. वर्षातून 2-2, 3-3 पिकं घेतली जातात. त्या सॉईलमध्ये काय झालं आहे, कॅनल इरिगेशनमुळे सॉईल अल्कलाईन झालेली आहे. सो पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे. इन कॅनल इरिगेटेड एरियाज द ग्राउंड वॉटर लेवल राइजेस अँड सलाइन अँड अल्कलाइन साल्ट्स ऑफ सोडियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम अपेअर ऑन द सर्फेस. हे पण ते स्टेटमेंट बरोबर आहे. काय होतं, खूप जास्त जमिनीला पाणी दिल्यामुळे जमिनीतले जे वेगवेगळे सॉल्ट्स आहेत ते काय येतात, वरती येतात आणि मग ते सॉईलमध्ये साचून राहतात. त्याच्यामुळे या ठिकाणी 19चं जे आहे ते बोथ 1 and 2 दोन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा. इथे तुम्हाला हे जे आहे टुंड्रा फॉरेस्ट जे आहे त्या टुंड्रा फॉरेस्टवरती प्रश्न विचारलेला आहे. अल्पाईन टुंड्रा रिजन ऑकर्स ॲट लो माउंटेन्स बिलो द ट्री लाईन. बेसिकली टुंड्रा माउंटेन्सचे 2 प्रकार असतात. एक असतात आर्टिक टुंड्रा आणि दुसरे आहे अल्पाईन टुंड्रा. आर्टिक टुंड्रा जे आहे ते आर्टिक रिजनमध्ये आढळतात किंवा मग जे काय आहे तर 66.5 अक्षरवृत्ताच्या पण वरती आहे. ठीक आहे, 66.5 पासून वरती आर्टिक कॅन्सरच्या ट्रॉपिक ऑफ आर्टिक जे आहे, ठीक आहे, त्याच्या वरती आहे किंवा आर्टिक सर्कलच्या वरती आहे 66.5 पासून नॉर्थला. आणि अल्पाईन टुंड्रा कुठे आढळतात तर जिथे खूप जास्त हाय अल्टिट्यूड आहे. ठीक आहे, मग ते टेम्परेट रिजनमध्ये सुद्धा होऊ शकतं, जसं की हिमालयाज आहे, आल्प्स माउंटेन आहे. सो माउंटेनियस रिजनमध्ये जिथं सरासरी उंची 3000 मीटरपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी जे टुंड्रा ट्रीज आढळतात त्याला आपण काय म्हणतो, अल्पाईन टुंड्रा असं म्हणतो. सो आर्टिक टुंड्रा आणि अल्पाईन टुंड्रा असे टुंड्रा फॉरेस्टचे 2 प्रकार केले जातात. मग अल्पाईन टुंड्रा रिजन्स ऑकर्स ॲट लो माउंटेन्स बिलो द ट्री लाईन. पहिलं स्टेटमेंट काय आहे, अल्पाईन टुंड्रा जे आहे ते लो माउंटेन्समध्ये आढळतात का, नाही, ते हाय माउंटेन्समध्ये आढळतात. लो रेंजेस ऑफ हिमालयाज, अँडीज, आल्प्स कॅन बी कॅटेगराइज इन टू अल्पाईन टुंड्रा. पुन्हा इथं काय आलेलं आहे तर इथे शब्द आलेला आहे लो रेंजेस. लो रेंजेस नाही, जे हाय रेंजेस आहे अति उंचावरती अल्पाईन टुंड्रा आढळतात. देर आर नो ट्रीज इन द टुंड्रा रिजन ड्यू टू परमाफ्रॉस्ट. हे मात्र सरळ 100% बरोबर आहे. आता आर्टिक टुंड्रा जे आहे तिथे जवळजवळ एक 10 ते 11 महिन्याचा हिवाळा असतो आणि फार फार तर 1 ते 1.5 महिन्याचा उन्हाळा असतो. ऑलमोस्ट जी सॉईल आहे ती वर्षभर काय असते, बर्फाने गोठलेली असते आणि ही जी गोठलेली सॉईल आहे तिला आपण परमाफ्रॉस्ट असं म्हणतो. सो परमाफ्रॉस्टमुळे तिथं मोठे मोठे वृक्ष आढळत नाही, कारण की सॉईल पूर्णपणे फ्रोझन आहे. त्याच्यामुळे इथं काय आहे, फक्त आणि फक्त एकच स्टेटमेंट बरोबर आहे. सो याचं उत्तर काय आहे, ओनली 1. पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 21. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पुन्हा इथे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले आहे आणि स्टेटमेंट आहे पॉडझॉल सॉइल्सवरचे. सो पॉडझॉल्स आर द टिपिकल सॉइल्स ऑफ ए कोनिफोरस और बोरियल बायोम. आता कोनिफोरस और बोरियल बायोम कुठे आहे, जिथं अगदी लो टेम्परेचर आहे. ठीक आहे, तैगा आणि टुंड्रा प्रामुख्याने जो तैगा रिजन आहे, ठीक आहे, ज्याला आपण मराठीमध्ये सूचीपर्णी वने असं म्हणतो, ठीक आहे, त्या रिजनमध्ये तुम्हाला ही सॉईल बघायला मिळते. कुठली तर पॉडझॉल प्रकारची. त्याच्यानंतर याच्यातलं दुसरं स्टेटमेंट बघा, पॉडझॉल्स आर कॅरेक्टराइज्ड बाय लो मॉइश्चर लेवल्स. 100% दुसरंही स्टेटमेंट काय आहे तर बरोबर आहे. जिथं मॉइश्चरचं प्रमाण अगदी कमी असतं अशा ठिकाणी, प्रामुख्याने कुठे तर तैगा रिजनमध्ये वगैरे तुम्हाला ह्या सॉईल बघायला मिळतात. त्याच्यामुळे इथे बोथ 1 and 2 दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. सो लक्षात ठेवा, बोरियल फॉरेस्ट कुठे आहे, तैगा रिजनमध्ये. आणि तैगा रिजन कुठे आहे तर तो आहे जवळजवळ एक 55 ते 65 अक्षरवृत्ताच्या दरम्यान, म्हणजे आर्टिक सर्कलच्या थोडं खाली. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 22. विथ रेफरन्स टू द ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट बायोम कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, इथं तुम्हाला ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट विचारलेले आहे. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे कुठले रे तर कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानचे जे आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉन यांच्या दरम्यानचे जे फॉरेस्ट आहे, ठीक आहे, त्याच्यात विषुववृत्ताच्या जवळ दररोज पाऊस पडतो. सो ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जे आहे या ट्रॉपिकल रेन फॉरेस्टवरचा हा प्रश्न आहे.
हाय टेम्परेचर्स अँड अबंडंट रेनफॉल सपोर्ट लक्झरियंट एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट. इथं प्रचंड बायोडायव्हर्सिटी असते आणि इथं असलेला जो अबंडंट रेनफॉल आहे, आता इक्वेटरच्या जवळ तर ऑलमोस्ट रोज पाऊस पडतोय, बरोबर का नाही, जो आरओ प्रकारचा आहे, ठीक आहे. हां, सो कन्व्हेक्शनल प्रकारचा रेनफॉल आहे तिथे. सो हाय टेम्परेचर्स अँड अबंडंट रेनफॉल, त्याच्यामुळे तिथे प्रचंड बायोडायव्हर्सिटी आहे. द व्हेजिटेशन कंप्राइजेस मेनी एव्हरग्रीन ट्रीज. ठीक आहे, इथं खूप साऱ्या एव्हरग्रीन ट्रीज तुम्हाला बघायला मिळतील. ट्रीज हॅव कॅनोपी स्ट्रक्चर. कॅनोपी स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, इथे खूप जास्त वृक्ष दाटीवाटीने असल्यामुळे वृक्षांमध्ये जे ट्रीज आहे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी, सनलाईट मिळवण्यासाठी. सो वरती गेल्यानंतर याला म्हणतात कॅनोपी कव्हर. समजा हे झाड आहे, अगदी असे छत्रीसारखे झाडं असतात, ठीक आहे. सो जो वरचा छत्रीसारखा भाग आहे त्याला आपण कॅनोपी कव्हर असं म्हणतो. आणि इथं जर का तुम्ही बघितलं तर खूप सारे ट्रीज असतात, ठीक आहे. आणि यांच्यामध्ये काय असतं, तर वरचा जो कॅनोपी आहे तो अतिशय विस्तृत असतो, ठीक आहे. म्हणजे इतका विस्तृत असतो की दिवसा सुद्धा इथे संधी प्रकाश जो असतो ना, म्हणजे अगदी कमी प्रकाश इथे दिवसा पडतो, इतके हे डेन्स फॉरेस्ट आहे. त्याच्यामुळे इथे तिघही स्टेटमेंट बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 23 बघूयात. नेक्टॉन. द बेंथिक ऑर्गॅनिझम्स आर दोज फाउंड लिव्हिंग ॲट द बॉटम ऑफ वॉटर मास. आणि पुढचं आहे तुमचं बेथॉन्स. आता काय फरक आहे ते पण सांगतो. बेंथॉन्स काय असतात, बेंथॉन्स हे असे मराईन ऑर्गॅनिझम आहे जे ओशनच्या अगदी बॉटम जवळ राहतात. आणि नेक्टॉन्स काय आहे, नेक्टॉन्स हे मधल्या टप्प्यामध्ये राहतात आणि हे असे ऑर्गॅनिझम असतात जे थोडे आकाराने मोठे आहे आणि ओशनच्या करंटच्या विरुद्ध पण काय होऊ शकतात, तर फ्लो होऊ शकतात. सो लक्षात ठेवा, इथे जर का तुम्ही मराईन इकोसिस्टीम मध्ये बघितलं तर अगदी तळाजवळ जे राहणारे आहेत ते बेंथॉस आहे. मधल्या टप्प्याजवळ जे किंवा अगदी सरफेसच्या जे थोडे जवळ आहे त्यांना आपण काय म्हणतो, नेक्टॉन्स असं म्हणत असतो. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो इथे काय केलं होतं, बेंथॉस आणि नेक्टॉन्सला असं अल्टरनेट केलं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे, दोन्ही इथे चुकीचे आहे. क्वेश्चन नंबर 24 बघा. इथे काय विचारलं तुम्हाला, फोटिक झोन. फोटिक झोन म्हणजे काय असतं, तर मराईन इकोसिस्टीम जे आहे, म्हणजे उदाहरणार्थ समजा इथे आपण तळ घेऊया, याची डेप्थ जर का जास्त असेल तर सूर्यप्रकाश कुठपर्यंत पोहोचतो, सनरेज पूर्ण बॉटम पर्यंत पोहोचतात का नाही, सनरेज जिथपर्यंत पोहोचतात तेवढ्या भागाला आपण काय म्हणतो, फोटिक झोन असं म्हणतो. आणि तिथून खाली सूर्यप्रकाश पोहोचत नाही त्याला आपण अफोटिक झोन असं म्हणत असतो. सो फोटिक झोन इज द पोर्शन दॅट एक्सटेंड्स फ्रॉम द वॉटर सरफेस डाऊन टू व्हेअर द लाईट लेवल इज 1% ऑफ दॅट ऑफ द सरफेस. सरफेसवरती जेवढा सनरेज आहे किंवा सूर्यप्रकाश पडतो आहे, आतमध्ये एक विशिष्ट खोली असते, तिथं गेल्यावरती सरफेसच्या फक्त 1% काय पोहोचतो, तर सनरेज किंवा सूर्यप्रकाश पोहोचतो. तो तेवढा भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, तर फोटिक झोन असं म्हटलं जातं. द लोअर लेयर्स ऑफ द एक्वॅटिक इकोसिस्टीम वेअर लाईट पेनेट्रेशन अँड प्लांट ग्रोथ आर रिस्ट्रिक्टेड आर नोन ॲज अफोटिक झोन. त्याच्या खालचा जो भाग आहे जिथे सनरेज पोहोचत नाही, आता सनरेज पोहोचत नसल्यामुळे तिथं कुठलेही प्लांट्स उगवतील का, तर याचं उत्तर आहे नाही. त्याच्यामुळे त्या झोनला काय म्हटलं जातं, अफोटिक झोन असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 24चा आन्सर काय आहे, बोथ 1 and 2. सो एक्वॅटिक इकोसिस्टीम मधले हे दोघंही शब्द आहे. क्वेश्चन नंबर 25 बघा. जो इकोसिस्टीम सर्व्हिसेस म्हणजे आपल्या आजूबाजूला जी परिसंस्था आहे, या परिसंस्थेपासून आपल्याला वेगवेगळे बेनिफिट्स मिळत असतात आणि हे जे बेनिफिट्स आहे या बेनिफिट्सला आपण इकोसिस्टीम सर्व्हिसेस असं म्हणत असतो, परिसंस्था सेवा. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सेवा आहेत, तर कल्चरल सर्व्हिसेस आहे, प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस, इकॉनॉमिकल आणि रेग्युलेशन सर्व्हिसेस किंवा रेग्युलेटिंग सर्व्हिसेस, अशा चारही प्रकारच्या सेवा आपल्याला मिळत असतात. रेग्युलेशनमध्ये काय आहे, कार्बन सिक्वेस्ट्रेशन. इकोसिस्टीममध्ये काय केलं जातं, तर ॲटमॉस्फिअरमधलं कार्बनचं प्रमाण रेग्युलेट केलं जातं. इकॉनॉमिकल सर्व्हिसेसमध्ये काय आहे, आपल्याला वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहे ते इकोसिस्टीममधून मिळत असतात. वेगवेगळे क्रॉप्स आहे, रॉ मटेरियल जसं की टिंबर आहे, फ्रुट्स आहे, फ्लावर्स आहे, हनी आहे, ठीक आहे. प्रोव्हिजनिंग म्हणजे काय, फूड वगैरे किंवा मग त्याच्यानंतर ड्रिंकिंग वॉटर वगैरे पण मिळत असतं. आणि कल्चरलमध्ये टुरिझम आहे. इवन जे सगळे सजीव आहे या सगळ्यांचे रूट्स जे आहे ते कुठे ना कुठे इकोसिस्टीमशी जोडलेले आहेत. मग कुठलाही रिलिजन असू द्या, कुठलीही जात असू द्या, सगळे कुठे ना कुठे निसर्गाशी जोडलेले असतात आणि निसर्गाचा फायदा घेत असतात. आणि हा जो फायदा आहे त्यालाच आपण काय म्हणतो, तर इकोलॉजिकल सर्व्हिसेस असं म्हणतो किंवा इकोसिस्टीम सर्व्हिसेस असं म्हणतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑल ऑफ दी अबोव. क्वेश्चन नंबर 26 बघा. क्वेश्चन नंबर 26 मध्ये तुम्हाला इथे दोन स्टेटमेंट दिलेले आहे.
The Economics of Ecosystem and Biodiversity (TTEB) is a global initiative focused on making nature's values visible. पहिलं स्टेटमेंट आहे. Its principal objective is to mainstream the values of biodiversity and ecosystem services into decision making at European national level. आता ही जी स्कीम आहे, ठीक आहे, किंवा हा जो इनिशिएटिव्ह आहे हा फक्त युरोसाठी नव्हता. हा काय होता, तर हा जवळजवळ संपूर्ण जगासाठी आहे आणि तो पण कसा आहे, ऑल लेवलसाठी आहे. ठीक आहे. सो पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे. इकॉनॉमिक्स ऑफ इकोसिस्टम अँड बायोडायव्हर्सिटी इज अ ग्लोबल इनिशिएटिव्ह. हा एक ग्लोबल इनिशिएटिव्ह आहे आणि तो ऑल लेवलसाठी काय केला होता, प्रत्येक देशामध्ये तो डिझाईन करण्यात आलेला होता. सो सेकंड स्टेटमेंट इथं काय आहे, तर रॉंग आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे तुमचं उत्तर क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 27 बघा. सी ग्रासेस वरती इथे प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. 3 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहे. सी ग्रास आर कन्सिडर इकोसिस्टम इंजिनियर्स. आता लक्षात घ्या, ग्रास गवत हे फक्त जमिनीवरती आहे का, नाही. ग्रास हे समुद्रामध्ये पण आहे. ठीक आहे. आणि हे जे ओशन मधलं ग्रास आहे याला आपण काय म्हणतो, तर इकोसिस्टम इंजिनियर्स. इकोसिस्टम इंजिनियर्स काय म्हटलं जातं, कारण की हे जे ग्रास आहे ते आजूबाजूच्या इकोसिस्टमला खूप पटकन अडॅप्ट करतात. ठीक आहे. इव्हन त्याला रिपेअर करण्याचं पण काम हे करत असतात. मोठ्या प्रमाणात कार्बन ॲब्झॉर्ब करण्याचं हे काम करत असतात. ड्युगॉंग इज अ हर्बिवोरस मराईन मॅमल दॅट रिलीज ऑन अ सी ग्रास फॉर फूड. याला आपण समुद्री गाय असं म्हणतो. तुम्ही जर का भारतामध्ये बघितलं तर प्रामुख्याने मन्नारचा आखात आणि जो लक्षद्वीपचा भाग आहे तिथं ही समुद्राची गाय आपल्याला बघायला मिळेल. हिला ड्युगॉंग असं म्हणतात. आणि सी फ्लोअरवरचं जे गवत आहे हे गवत खाण्याचं काम हा ड्युगॉंग नावाचा प्राणी करत असतो. सो हा पण ऑप्शन किंवा दुसरा पर्याय बरोबर आहे. सी ग्रास कॅन स्टोअर CO2 युझिंग देअर ओन बायोमास. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. इव्हन आपण बघितलं की ब्ल्यू कार्बन नावाची कन्सेप्ट जी आहे त्याच्यामध्ये सी ग्रासेसचा पण समावेश होतो, जे कार्बन काय करून घेतात, ॲब्झॉर्ब करून घेतात. त्याच्यामुळे काय आहे, इथे तिघही स्टेटमेंट आपले बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 28 कडे जाऊयात. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. ठीक आहे. हा, याच्यावरती हा प्रश्न आहे. आता बघा लक्षात घ्या, हा जो ऍक्ट आहे या ऍक्ट मध्ये एकूण 6 शेड्यूल दिलेले आहेत. 6 शेड्यूल म्हणजे काय असते, यादी असते. लक्षात घ्या, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनसाठी झालेला हा भारतातला पहिला कायदा होता. 1972ला इंदिरा गांधींच्या काळामध्ये झाला होता. आणि जे भारतातले वेगवेगळे प्राणी आहे त्या वेगवेगळ्या प्राण्यांचं वर्गीकरण इथे 6 शेड्यूलमध्ये दिलं आहे. इव्हन याच्यामध्ये फक्त प्राणीच नाहीये, तर याच्यामध्ये काही वनस्पती सुद्धा आहे, काही फ्लोरा सुद्धा आहे. शेड्यूल 6 मध्ये काही प्लांट स्पेसिस दिलेले आहे ज्या एंडेंजर्ड आहे. राहील तुमच्या लक्षात. ओके. सो हे जे 6 शेड्यूल आहे, या 6 शेड्यूल मधले जे ॲनिमल्स आहे या ॲनिमल्सला वेगवेगळं प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, हार्मिंग एंडेंजर्ड म्हणजे अशा स्पेसिस ज्या व्हल्नरेबल आहेत आणि क्रिटिकली एंडेंजर्ड आहे अशा स्पेसिसला आपण हार्मिंग एंडेंजर्ड म्हणतो. स्पेसिस लिस्टेड इन शेड्यूल 1 ऑफ द ॲक्ट इज प्रोहिबिटेड थ्रू आउट इंडिया. शेड्यूल 1 मध्ये अशा सगळ्या एंडेंजर्ड स्पेसिस आहे. दुसरं, हंटिंग स्पेसिस लाईक दोज रिक्वायर्ड स्पेशल प्रोटेक्शन, हे कुठे दिले आहे, शेड्यूल 2 मध्ये. त्याच्यानंतर बिग गेम जे मोठे अॅनिमल्स आहे ते शेड्यूल 3 मध्ये दिलेले आहेत आणि जे छोटे अॅनिमल आहे स्मॉल गेम ते कुठे दिले, तर शेड्यूल 4 मध्ये दिलेले आहे. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. सो जे खूप जास्त एंडेंजर्ड आहे ते शेड्यूल 1 मध्ये आहे. 2, 3, 4 मध्ये जे छोटे आहेत ते आहेत. आणि जो शेड्यूल 5 आहे त्याला वर्मिन असं म्हटलं जातं. म्हणजे असे अॅनिमल्स असतात शेड्यूल 5 मध्ये ज्यांना विथ परमिशन काय करता येतं, तर किल करता येतं. म्हणजे समजा नीलगाय आहे, जर का शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं तर मग विथ परमिशन काय करता येऊ शकतं, नीलगायला मारता येऊ शकतं. ठीक आहे. आणि शेड्यूल 6 मध्ये मग काही प्लांट्स दिलेले आहे. सो क्वेश्चन नंबर 28 च्या रिगार्डिंग मग इथं काय आहे, बोथ दी स्टेटमेंट आर ट्रू. इथे दोन्ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 29 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. लगून आणि एस्च्युरीज. आता लगून म्हणजे काय असतात आणि एस्च्युरीज म्हणजे काय असतात हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. बघा, कोस्टल रिजन मध्ये काय होतं, कोस्टल रिजन मध्ये बऱ्याच वेळेला हा जो खोलगट भाग आहे हा एखाद्या सँडबारमुळे किंवा वाळूच्या दांड्यामुळे वेगळा होतो आणि इथं लेकचं फॉर्मेशन होतं. त्याला आपण बेसिकली लगून असं म्हणतो. ठीक आहे. सो असे लेक असतात जे वाळूचा दांडा सँडबार्समुळे काय झालेले असतात, तर वेगळे झालेले असतात. त्याला आपण लगून असं म्हणतो. आणि एस्च्युरीज म्हणजे काय असतात, एस्च्युरीमध्ये पण सेम आहे. फक्त एस्च्युरीमध्ये कोस्टल एरियाजमध्ये जे लेक तयार झाले त्यांना फ्रेश वॉटरचे सोर्सेस असतात. म्हणजे समजा एखादी नदी जर का समुद्राला जाऊन मिळत असेल आणि समुद्राला जाऊन मिळण्यापूर्वी जर का तिथे कोस्टल रिजनमध्ये एखादा लेक तयार झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला एस्च्युरी असं म्हणतो.
व्हेरॅज लगूनला कुठलाही फ्रेश वॉटरचा सोर्स नसतो. मग इथे आपल्याला तेच विचारलंय की लगून्स आर फॉर्म ड्यू टू रायझिंग सी लेवल्स ऑफ सबमर्जंट कोस्ट. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट व्यवस्थित बघा. तर इथे रायझिंग ऑफ सबमर्जन्स कोस्ट नाहीये. ठीक आहे, जेव्हा कोस्ट काय होते तर इमर्ज होते. ठीक आहे, तेव्हा काय होतात तर लगून्सचं फॉर्मेशन होतं. सो पहिलं स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, इन कॉन्ट्रास्ट एस्च्युरीज आर मेनली फॉर्म ड्यू टू फॉलिंग सी लेवल्स. नाही, एस्च्युरीज आर रायझिंग सी लेवलमध्ये फॉर्म होत असतात. सो इथं काय आहे, सेकंड स्टेटमेंट पण तुमचं रॉंग आहे. सो इथे सी लेवलमध्ये काय केलं होतं, सो इथे डिक्रीजिंग सी लेवलमध्ये कधीही लगून्स तयार होत असतात आणि इन्क्रीजिंग सी लेवलमुळे काय तयार होत असतात तर एस्च्युरीज तयार होत असतात. त्याच्यामुळे दोघंही स्टेटमेंट इथे बरोबर आहे. उत्तर आहे याचं चौथं नन. क्वेश्चन नंबर 30 बघा, प्रश्न क्रमांक 30. अडॅप्शन्स एक्झिबिटेड बाय मँग्रोव्स कॅन बी सीन एज. आता मँग्रोव्ह फॉरेस्ट कुठे असतात तर कोस्टल रिजनमध्ये असतात. किनारपट्टीच्या जवळ जी छोटी छोटी झुडपं असतात त्या झुडपांनी काय केलेलं आहे तर स्वतःमध्ये काही बदल करून घेतलेले आहेत. आता या मँग्रोव्ह फॉरेस्टचे कॅरेक्टर्स हे जनरल फॉरेस्टपेक्षा खूप वेगळे असतात. मग त्या कॅरेक्टर्सवरती इथं प्रश्न विचारलेला आहे. सो अडॅप्शन एक्झिबिटेड बाय मँग्रोव्स कॅन बी सीन एज. या मँग्रोव्हने स्वतःमध्ये केलेले बदल हे कशा पद्धतीने दिसून येतात तर पहिलं आहे सकलंट लिव्स. ठीक आहे, यांची पानं जी असतात ते अत्यंत जाड असतात. दुसरं संकन स्टोमॅटा. ठीक आहे, यांचा जो स्टोमॅटा असतो तो कसा असतो तर संकन म्हणजे जे विंड्स आहे या विंड्समुळे त्याच्यातलं जे इव्हॅपोरेशन आहे ते होऊ नये म्हणून स्टोमॅटा इथे विकसित झालेला असतो. त्याच्यानंतर तिसरं लिव्स विथ साल्ट सिक्रेटिंग ग्लँड्स. ठीक आहे, या पानांमध्ये काय असतात तर काही हे असतात काय म्हणतात त्याला ग्लँड्स असतात ज्या काय करतात तर साल्ट्स हे करत असतात सिक्रेट करत असतात. आणि एरियल ब्रिथिंग रूट्स ज्यांना आपण न्यूमॅटोफोर्स असं म्हणतो, उलटे मूळ असतात जे पाण्याच्या बाहेर येतात आणि ब्रिथिंग करत असतात कारण की खूप जास्त पाणी असतं ना. हां, सो उलटे मूळ उगवतात त्याला. ठीक आहे, सो इथले पानं जाड आहेत, त्यांच्या स्टोमॅटा डेव्हलप झालेले आहेत. या पानांमधनं सॉल्ट कंटिन्युअसली सिक्रेट होत असतं आणि मुळा हे उलटे वाढलेले असतात. सो या चारही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इथे बघायला मिळतात. म्हणून याचं उत्तर काय आहे ऑल ऑफ दी अबो. क्वेश्चन नंबर 31 बघा. द मॉन्ट्रियस रेकॉर्ड इज बेसिकली रिलेटेड विथ. आता मॉन्ट्रियस रेकॉर्ड काय आहे बघा, लक्षात घ्या. वेटलँड्स. वेटलँडच्या कॉन्झर्वेशनसाठी 1971 मध्ये काय केलं होतं 1971 मध्ये एक करार केला होता. हा जो करार आहे त्याला आपण रामसार करार म्हणतो. 1975 हा करार जो आहे तो इम्प्लिमेंट झाला. ठीक आहे, सो या रामसार करारानुसार देशातले जे वेटलँड्स असतात त्यांना काय केला जातो तर रामसार साईटचा दर्जा दिला जातो किंवा स्टेटस दिलं जातं. त्याच्यानंतर मग त्या वेटलँडच्या कॉन्झर्वेशनसाठी काय केलं जातं तर मोठ्या प्रमाणात काम केलं जातं. आता हे जे वेटलँड आहे किंवा एखाद्या कंट्रीमध्ये ज्या स्पेसिफिक साईटला वेटलँडचा स्टेटस मिळालेला आहे किंवा रामसार साईटचं स्टेटस मिळाले याच्यातले काही जे वेटलँड्स असतात ते खूप जास्त क्रिटिकल असतात. ठीक आहे, जसं की भारतामध्ये चिल्का लेक होतं त्याला वेटलँडचा दर्जा आहे पण ते खूप जास्त क्रिटिकल होऊन गेलं होतं. मग असे रामसार साईट्स ज्याच्या इकोसिस्टीमला खूप जास्त धोका आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणात हॅबिटेट लॉस झालेला आहे किंवा इकोसिस्टीमचं डिग्रेडेशन झालं आहे. सो अशा ज्या रामसार साईट्स असतात त्या वेगळ्या काढून त्यांना एका वेगळ्या यादीमध्ये लिहिलं जातं. त्याला आपण काय म्हणतो मॉन्ट्रियस रेकॉर्ड असं म्हणतो. सो मॉन्ट्रियस रेकॉर्ड हा कशी संबंधित आहे तर हा वेटलँडशी संबंधित आहे. सो क्वेश्चन नंबर 31चा आन्सर आहे इथे वेटलँड्स. ओके, बरं. पुढचं बघा, पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 32 हा डायव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये आहे. इथे अल्फा डायव्हर्सिटी, बीटा डायव्हर्सिटी आणि गॅमा डायव्हर्सिटी अशा 3 डायव्हर्सिटी तुम्हाला दिलेल्या आहे. आता अल्फा डायव्हर्सिटी म्हणजे काय असतं बघा. इट रेफर्स टू द डायव्हर्सिटी विदिन अ पर्टिक्युलर एरिया ऑर इकोसिस्टीम अँड इज युजली एक्सप्रेस बाय द स्पेसिस रिचनेस इन दॅट इकोसिस्टीम. एखाद्या इकोसिस्टीममध्ये नंबर ऑफ स्पेसिस जर का खूप जास्त असतील, ठीक आहे, जर का तिथे स्पेसिसची रिचनेस तिथे असलेली व्हरायटी खूप जास्त असेल तर एका स्पेसिफिक एरियामधल्या बायोडायव्हर्सिटीला आपण काय म्हणतो अल्फा बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. ठीक आहे, बीटा डायव्हर्सिटी काय आहे इट मेजर्स द ओव्हरऑल डायव्हर्सिटी ऑफ डिफरंट इकोसिस्टीम विदिन ए रिजन. नाही, डिफरंट इकोसिस्टीम नाही आहे तर इथे बीटा डायव्हर्सिटीमध्ये काय केलं जातं तर कंपॅरिझन केलं जातं स्पेसिसच्या डायव्हर्सिटीमध्ये. ठीक आहे, जिथं कंपॅरिझन आहे त्याला आपण बीटा डायव्हर्सिटी असं म्हणतो. त्याच्यामुळे इथं सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. गॅमा डायव्हर्सिटी इट कम्पेअर्स डायव्हर्सिटी बिटवीन इकोसिस्टीम. नाही, कंपॅरिझन कुठे होतं बीटा डायव्हर्सिटीमध्ये होतं. आणि गॅमा डायव्हर्सिटी कशाला म्हणतो आपण तर खूप एका मोठ्या रिजनमध्ये खूप साऱ्या इकोसिस्टीम जिथं एकत्र येत आहेत. ठीक आहे, किंवा एक मोठा रिजन जिथे मल्टिपल इकोसिस्टीम आहे. जेव्हा तुम्ही एका मोठ्या रिजन मधल्या इकोसिस्टीमसाठी काय करताय
डायव्हर्सिटी मोजताय तेव्हा त्याला आपण म्हणतो गॅमा डायव्हर्सिटी. त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट पण काय आहे इथे रॉंग आहे. त्याच्यामुळे इथं काय फक्त ए ओनली म्हणजे एकच स्टेटमेंट इथे बरोबर आहे. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 33. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे तुम्हाला काय दिले पुन्हा दोन स्टेटमेंट दिलेले आहे. स्पेसिस इवननेस इज अ मेजर ऑफ द रिलेटिव्ह अबंडन्स ऑफ द डिफरंट स्पेसिस मेकिंग अप द रिचनेस ऑफ एन एरिया. ठीक आहे. एखाद्या स्पेसिस रिचनेस म्हणजे काय आहे एखाद्या ठिकाणी किती जास्त स्पेसिस आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो स्पेसिस रिचनेस असं म्हणत असतो. लो स्पेसिस इवननेस मीन्स अ फ्यू स्पेसिस डॉमिनेट द साईट. 100% बरोबर आहे. लो स्पेसिस इवननेसचा अर्थ काय होतो एखादी इकोसिस्टीम मध्ये स्पेसिस खूप कमी असणे. उदाहरणार्थ एखादी इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीम मध्ये फक्त 2 वाघ 20-25 हरणं 15-20 लांडगी असतील त्याला काय म्हणायचं लो स्पेसिस रिचनेस. आणि हाय स्पेसिस रिचनेस म्हणजे काय जिथं खूप सारे कॉर्निवोरस आहे. उदाहरणार्थ खूप सारे वाघ आहेत, खूप सारे सिंह आहेत, बिबटे आहेत, चित्ते आहेत, खूप सारे हर्बिवोरस आहे म्हणजे गवत खाणारे आहेत, हरणं आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर चितळं आहेत, त्याच्यानंतर अजून इतर प्राणी आहेत. त्याला काय म्हणतो आपण याला आपण म्हणतो स्पेसिस इवननेस. पण ते कुठलं तर हाय स्पेसिस इवननेस असं म्हणत असतो. सो या केसमध्ये दुसरं स्टेटमेंट सुद्धा काय आहे तर बरोबर आहे. त्याच्यामुळे काय इथे बोथ 1 and 2 दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 34. एंडेमिझम इज द इकोलॉजिकल स्टेट ऑफ स्पेसिस युनिक टू अ नॉन डिफाईन्ड जिओग्राफिक लोकेशन. एंडेमिझम म्हणजे काय असतं एखादी स्पेसिस अगदी एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी आढळत असेल. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो एंडेमिझम असं म्हणत असतो. पर्टिक्युलर टाइप ऑफ एनिमल और प्लांट मे बी एंडेमिक टू ए झोन अ स्टेट और ए कंट्री. एखादी स्पेसिफिक स्पेसिस काय असू शकते एखाद्या रिजन करता एखाद्या कंट्री करता किंवा एखाद्या स्टेट करता एंडेमिक असू शकते का नाही 100% असू शकते. ती जगात कुठेही इतर ठिकाणी आढळत नाही अशा स्पेसिसला आपण काय म्हणतो एंडेमिक स्पेसिस असं म्हणत असतो. इव्हन बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जे आहे ते ठरवताना भर कशावरती असतो की किमान 1500 एंडेमिक व्हस्क्युलर प्लांट्स जिथं आहे आणि जिथं 30% हॅबिटॅट लॉस झाला आहे अशाच ठिकाणी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट डिक्लेअर केले जातात. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की एंडेमिक स्पेसिस ज्या आहे ज्या जगात कुठेच आढळत नाही ज्या विशिष्ट ठिकाणी आढळतात त्यांना किती जास्त महत्व आहे. सो क्वेश्चन नंबर 34चा आन्सर काय आहे ओनली 2. विच ऑफ द अबोव स्टेटमेंट इज करेक्ट. सॉरी ओनली 2 नाही बोथ आहे 1 and 2. ओके बोथ 1 and 2 इथे दोघेही काय आहे तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 35 बघा. विथ रेफरन्स टू कीस्टोन स्पेसिस. आता कीस्टोन स्पेसिस काय असतात कीस्टोन स्पेसिस या इकोसिस्टीम मधल्या अशा स्पेसिस असतात त्या जर का निघून गेल्या तर इकोसिस्टीम डिग्रेड व्हायला सुरुवात होते. जसं की तुम्ही बघितलं असेल अशा कमानी असतात बघा स्टोन पासून तयार झाला आणि इथे एक मेजर स्टोन असतो. ठीक आहे. हा स्टोन जर का काढून घेतला तर काय होईल ही पूर्ण कमान खाली पडून येईल. सो हा जो स्टोन आहे याला की स्टोन म्हणतात. काय म्हणतात की स्टोन असं म्हणतात. सो इकोसिस्टीम मध्ये पण काही की स्टोन स्पेसिस असतात या जर का काढून घेतल्या तर इकोसिस्टीम हळूहळू डिग्रेड व्हायला लागते आणि इकोसिस्टीम मधले काही प्राणी लुप्त होऊ शकतात. ठीक आहे. बरं इथे तुम्हाला पहिलं स्टेटमेंट काय दिलंय इफ अ कीस्टोन स्पेसिस इज लॉस्ट इट विल रिझल्ट इन कम्प्लीट इलिमिनेशन ऑफ इकोसिस्टीम. नाही कम्प्लीट इकोसिस्टीम इलिमिनेट होत नाही फक्त काही स्पेसिस काय होतात तर इथे इलिमिनेट होतात. टायगर इज कन्सिडर्ड ॲज अ कीस्टोन स्पेसिस. 100% बरोबर आहे. टायगर काय आहे कीस्टोन स्पेसिस आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर का बघितलं जर का टायगर काढून घेतले तर हरणांची संख्या वाढून जाईल. हरणांची संख्या जर का वाढली तर काय होईल जे गवत आहे ते गवत अपूर्ण पडायला लागेल आणि काही काळानंतर काय होईल हरणांमध्ये स्पर्धा वाढून काही हरण मरून जातील. त्याच्यामुळे कीस्टोन स्पेसिस काय आहे मग या ठिकाणी वाघ गरजेचं आहे कशासाठी तर हरणांची संख्या नियंत्रित करण्यासाठी. आलं लक्षामध्ये. सो कीस्टोन स्पेसिस या कारणासाठी महत्वाच्या असतं. त्याच्यामुळे काय आहे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे फक्त दुसरं स्टेटमेंट इथे बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं फक्त पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 36 आपल्याला काय दिलेलं आहे ए होप स्पॉट. आता जसं हॉटस्पॉट असतात तसे होप स्पॉट पण असतात. ठीक आहे. आणि होप स्पॉट कशाशी रिलेटेड आहे तर हे प्रामुख्याने जे ओशन आहे हेल्थ ऑफ ओशन त्याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. हां सो एक मिशन आहे. ठीक आहे मिशन ब्ल्यू ओशन आणि त्याच्यानंतर दुसरा आहे IUCN या दोघांनी मिळून हा कार्यक्रम सुरू केला होता. सो ए होप स्पॉट इज अ प्रोटेक्टेड एरिया दॅट नीड्स अ स्पेशल प्रोटेक्शन इन मेनली रिलेटेड टू हेल्थ ऑफ दी ओशन. ओशनशी रिलेटेड आहे. ओशन मधले जे इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन असतात त्याला आपण होप स्पॉट असं म्हणत असतो. आणि भारतामध्ये लक्षद्वीप आणि अंदमान अँड निकोबार हे काय आहे
तर 2 मोठे होप स्पॉट आहेत. कोण आहे? 2 मोठे हॉटस्पॉट. ठीक आहे. सो मिशन ब्ल्यू आणि IUCN यांनी हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. सो जिथं जिथं तुम्ही होप स्पॉट शब्द ऐका तिथं काय समजून घ्यायचं की हे ओशनशी रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 37 बघूयात. लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट इज रिलीज बाय विच ऑफ द फॉलोइंग. आता हा काय आहे? पूर्णपणे फॅक्च्युअल आहे. 1998 पासून वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड द्वारा काय केला जातो? तर हा लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट रिलीज केला जातो. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 38 बघा. इथे पुन्हा तुम्हाला काय दिले तर 2 स्टेटमेंट दिले आहेत क्वेश्चन नंबर 38 मध्ये. हॅबिटॅट लॉस आणि ॲमेझॉन रेन फॉरेस्ट वरती. इथं दोघे स्टेटमेंट बघा. हॅबिटॅट लॉस रेफर्स टू द रिडक्शन इन स्पेस वेअर अ पर्टिक्युलर स्पेसिस लिव्ह. म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी जी स्पेसिस आहे, ठीक आहे, तिचा तो काय आहे? हॅबिटॅट आहे. ठीक आहे. ती स्पेस म्हणजे त्याचा हॅबिटॅट आहे. द ॲमेझॉन रेन फॉरेस्ट इज बीइंग क्लिअर फॉर कल्टिवेटिंग सोयाबीन. आता ॲमेझॉन फॉरेस्ट कुठे आहे? याचा बहुतांश पार्ट जो आहे तो साऊथ अमेरिकेचा जो ब्राझील देश आहे तिथे आहे. तिथे मोठ्या प्रमाणावरती ही जी वन आहे. आता ॲमेझॉनची जी रेन फॉरेस्ट आहे त्याला सेल्वास फॉरेस्ट असं म्हटलं जातं. हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. हे जे सेल्वास फॉरेस्ट आहे हे सेल्वास फॉरेस्ट सोयाबीनच्या सोयाबीन कॅश क्रॉप आहे. सो सोयाबीनच्या कल्टिवेशनसाठी मोठ्या प्रमाणात काय होत आहे? तर हे फॉरेस्ट कट डाऊन केले जात आहे. त्याच्यामुळे इथे दोन्ही स्टेटमेंट काय आहे? तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 39 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. द शोला व्हेजिटेशन इज ट्रॉपिकल माउंटेन फॉरेस्ट. ठीक आहे. हां, आता शोला व्हेजिटेशन म्हणजे काय आहे त्याच्यावरती हा प्रश्न आलेला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे शोला व्हेजिटेशन हे वेस्टर्न घाट्समध्ये आहे. वेस्टर्न घाटचा जो हिली रिजन आहे, अगदी वरचा टॉपचा जो भाग आहे तिथे असलेल्या जे छोटे छोटे ग्रासलँड्स आहेत, ठीक आहे, लक्षात घ्या. वेस्टर्न घाटच्या वरती टॉपला जे इथे असलेले छोटे छोटे ग्रासलँड्स आहे या ग्रासलँड्सला शोला व्हेजिटेशन असं म्हणतात. कुठे? तर वेस्टर्न घाट्समध्ये. सो ट्रॉपिकल माउंटेन फॉरेस्ट पहिलं स्टेटमेंट तुमचं इथे बरोबर आहे. पुढचं बघा. द शोला व्हेजिटेशन इन फाउंड इन अ वेस्टर्न घाट्स. हे पण बरोबर आहे. वेस्टर्न घाट्समध्ये तुम्हाला शोला व्हेजिटेशन बघायला मिळेल. रिसेंटली युकॅलिप्टस अँड टी प्लांटेशन्स आर हेल्पिंग रिस्टोरेशन ऑफ शोला फॉरेस्ट. नाही, आता काय होत आहे? हे ग्रासलँड कट करून तिथे टी प्लांटेशन केलं जात आहे. त्याच्यामुळे जे शोला फॉरेस्ट आहे ते हळूहळू काय होत चालले आहे? तर कमी होत चालले आहे. सो टी प्लांटेशन इज थ्रेट टू शोला व्हेजिटेशन. त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट इथं काय आहे? चुकीचं आहे. त्याच्यामुळे इथं फक्त आणि फक्त 2च स्टेटमेंट आपले बरोबर होते. क्वेश्चन नंबर 40 बघा. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज, ज्याला आपण मराठीमध्ये अभयारण्य असं म्हणतो, त्यांच्या संबंधी हा प्रश्न आहे. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज डिक्लेअर थ्रू अ नोटिफिकेशन बाय द रिस्पेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंट आर ग्रँटेड प्रोटेक्शन अंडर. ठीक आहे. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज ज्या स्टेट गव्हर्नमेंट मार्फत डिक्लेअर केल्या जातात यांना जे प्रोटेक्शन आहे, यांना जे संरक्षण आहे ते कुठल्या कायद्याने प्रोव्हाइड केलं जातं? तर ते केलं जातं 1972चा जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत. आता हा खूप जास्त फॅक्च्युअल मुद्दा आहे, लक्षात ठेवा. 1972च्या ऍक्टबद्दल मी याच्यापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये बोललेलो आहे. सो सँक्च्युरीज जे आहे त्यांना इथे प्रोटेक्शन मिळते 1972च्या कायद्यातून. आता इथे तुम्हाला पुढच्या क्वेश्चनमध्ये काय केलंय? डिफरन्स विचारलेला आहे. कशातला? सँक्च्युरीज आणि नॅशनल पार्क वगैरे म्हणला. ठीक आहे, लक्षात घ्या. सँक्च्युरीज जे असतात, अभयारण्य जे असतात, त्यांच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या अगदी प्रॉपरली मार्क केलेल्या नसतात. ठीक आहे, त्या ढोबळमनाने निर्धारित केलेल्या असतात. ठीक आहे. बट व्हेरियस नॅशनल पार्क जे असतात त्यांच्या बॉर्डर्सच्या अगदी व्यवस्थित मोजमाप करून है ना काय केलेलं असतं? तर डिमार्क केलेल्या असतात. पहिलं, द सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन अ वाईल्ड लाईफ सँक्च्युरी अँड अ नॅशनल पार्क लाईज इन द वेस्टिंग ऑफ द राईट्स ऑफ द पीपल लिव्हिंग इनसाइड. 100% बरोबर आहे. इथे जे वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज असतात तिथे लोकांना थोडे अधिकार मिळतात. तिथे जे राहणारे लोक आहेत जे त्या वनांवरती किंवा त्या सँक्च्युरीज मधल्या फॉरेस्टवरती डिपेंड आहे त्यांना थोडे राईट्स मिळतात. वेअरएज नॅशनल पार्कमध्ये असे कुठलेही राईट्स आपल्याला प्रोव्हाइड केले जात नाही. दुसरा मुद्दा, बाउंड्रीज ऑफ वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आर नॉट स्पेसिफाईड व्हाईल दे आर क्लिअरली डिफाईन्ड इन अ केस ऑफ नॅशनल पार्क. नॅशनल पार्कच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या प्रॉपरली मार्क केलेल्या असतात. सो या ठिकाणी दोघंही स्टेटमेंट काय आहे? क्वेश्चन नंबर 41 मध्ये बरोबर आहे. वेअरएज क्वेश्चन नंबर 42 बघा. बायोस्फिअर रिझर्व्ह वरती तुमचा हा प्रश्न आहे. युनेस्कोचा एक प्रोग्राम होता. या युनेस्कोच्या प्रोग्राम अंतर्गत त्या प्रोग्रामचं नाव काय होतं? मॅन अँड द बायोस्फिअर प्रोग्राम. कोणाचा प्रोग्राम आहे? युनेस्कोचा आहे. सो बायोस्फिअर रिझर्व्ह जे आहे ते कुणा अंडर डिझाईन केले गेले? तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम 1972ला UNEP एस्टॅब्लिश झालं होतं. सो 42चं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. भारतामध्ये एकूण 18 बायोस्फिअर रिझर्व्ह आहे, लक्षात ठेवा. बायोस्फिअर रिझर्व्स आर इंटरनॅशनली रिकॉग्नाइज्ड बट ऑल्सो ॲडमिनिस्टर अंडर द सॉव्हरेन ज्युरिडिक्शन ऑफ कंट्रीज.
आंतरराष्ट्रीय स्तरावरती ठरवले जातात युनेस्कोद्वारा UNEPच्या मदतीने, बरोबर. आणि प्रत्येक कंट्रीचं काय असतं, यांच्यासाठीचं सेपरेट ज्युरिस्डिक्शन असतं. इथं बायोस्फिअर रिझर्वचं इम्पॉर्टन्स हे आहे की वेगवेगळ्या स्पेसीसचा जो जीन पूल आहे हा जीन पूल कॉन्झर्व करण्यावरती फोकस असतो. व्हेर ॲज नॅशनल पार्कमध्ये काय असतं तर इकोसिस्टीम, ठीक आहे, इकोसिस्टीमला प्रोटेक्ट करण्यावरती भर असतो. आणि वाईल्ड लाईफ सँच्युरीजमध्ये काय आहे तर एखादी स्पेसिफिक स्पेसीज असते, एखादा प्राणी असतो, त्याला प्रोटेक्ट करण्यावरती भर असतो. इवन हे जे बायोस्फिअर रिझर्व्स आहे यांचा जो फेनॉमिना असतो तो काय असतो, कोर बफर झोनवरती वर्क करत असतो. आणि बायोस्फिअर रिझर्वच्या बॉर्डर सुद्धा अगदी प्रॉपरली मार्क केलेल्या असतात. त्याच्यामुळे काय आहे इथे क्वेश्चन नंबर 42 चे दोघेही स्टेटमेंट बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 43 बघूयात. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे त्या एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये इको सेन्सिटिव्ह झोन्सची तरतूद आहे. आता इको सेन्सिटिव्ह झोन्स काय असतात, इको सेन्सिटिव्ह झोन्स हे नॅशनल पार्क जे असतात, नॅशनल पार्कची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डर पासून पुढे अप टू 10 किलोमीटर्स, किती, अप टू 10 किलोमीटर्स पर्यंतचा हा जो भाग आहे हा स्टेट गव्हर्नमेंट काय करू शकतो, इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर करू शकतो. हे इको सेन्सिटिव्ह झोनची तरतूद आहे 1986च्या कायद्यामध्ये. आता हा 10 किलोमीटरपेक्षा कमी पण होऊ शकतो. आणि हे कोणाच्या हातात आहे, स्टेट गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे. बरं, इको सेन्सिटिव्ह झोन्स काय डिक्लेअर करायचे, कारण की नॅशनल पार्क आणि त्याच्या बाजूला असलेल्या ज्या ह्युमन सेटलमेंट्स आहे यांच्यामध्ये काय तयार झाला पाहिजे तर एक बफर झोन तयार झाला पाहिजे. म्हणून इको सेन्सिटिव्ह झोन्स डिक्लेअर केले जातात. याची तरतूद आहे 1986च्या कायद्यामध्ये. आता हे जे इको सेन्सिटिव्ह झोन्स असतात इथे लोक राहत असतात, त्यांच्या हक्कांवरती कुठली गदा येते का नाही, लोक राहू शकतात, अगदी त्यांच्या प्रायमरी ऍक्टिव्हिटीज ते करू शकतात. पण कुठेही मोठ्या इंडस्ट्रीज, ठीक आहे, किंवा कुठलीही मोठी कन्स्ट्रक्शन हे वर्क इथे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे इथे पहिलं स्टेटमेंट पण बरोबर आहे की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 मध्ये काय आहे तर या मेन्शन आहे. आणि इथं काय आहे तर कुठलंही मोठं हे होऊ शकत नाही. ॲज पर एन्व्हायरमेंट रूल्स 1986 ऑल्सो स्टेट दॅट गव्हर्नमेंट कॅन प्रोहिबिट ऑर रेस्ट्रिक्ट द लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज. इथे इंडस्ट्रीज वगैरे बांधता येऊ शकत नाही. सो या केसमध्ये दोन्हीही स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 42 बघा, 42 कम्युनिटी रिझर्व्हच्या बाबतीमध्ये हा प्रश्न आहे. या केसमध्ये दोन स्टेटमेंट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेत. द स्टेट गव्हर्नमेंट कॅन डिक्लेअर कम्युनिटी रिझर्व्ह इन, याला आपण समुदाय संरक्षित क्षेत्र असं म्हणतो, इन एनी प्रायव्हेट ऑर कम्युनिटी लँड व्हेअर अन इंडिव्हिज्युअल ऑर ए कम्युनिटी हॅज व्हॉलंटियर टू कॉन्झर्व वाईल्ड लाईफ ॲट इट्स हॅबिटेट. कुठल्याही लँडला काय करता येऊ शकतं तर कम्युनिटी रिझर्व्ह म्हणून डिक्लेअर करता येऊ शकतं. फक्त याच्यासाठी क्रायटेरिया काय असतो, याच्यासाठी क्रायटेरिया एवढाच असतो की हा जो भाग आहे हा कुठल्याही नॅशनल पार्कचा किंवा सँच्युरीचा किंवा कॉन्झर्वेशन रिझर्वचा पार्ट असायला नको. ठीक आहे, अशा कुठल्याही ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट काय करू शकते तर समुदाय राखीव क्षेत्र डिक्लेअर करू शकते. मग ती जागा जर का खाजगी मालकी जरी असेल तरी सुद्धा असं करता येऊ शकतं. त्याच्यामुळे इथं काय आहे, बोथ 1 and 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 45 बघा, रिकमेंडेशन्स ऑफ गाडगी कमिटी. आता ही ऑगस्ट 2011ची कमिटी आहे. कशासाठी एस्टॅब्लिश केली होती तर वेस्टर्न घाट्स म्हणजे पश्चिम घाटामध्ये जे मायनिंग चालतं, मोठ्या प्रमाणावरती खाणकाम चालतं, हे खाणकाम रेस्ट्रिक्ट करण्यासाठी किंवा खाणकामामुळे तिथली जी बायोडायव्हर्सिटी नष्ट होत होती त्याचा अभ्यास करण्यासाठी ही कमिटी होती. आणि या कमिटीने काही तरतुदी केल्या होत्या. ठीक आहे, काही जे सेन्सिटिव्ह झोन आहेत, ठीक आहे, इकॉनॉमिकली सेन्सिटिव्ह झोन्स डिक्लेअर करा असं यांनी सांगितलं होतं. सो द रिपोर्ट फॉर अ बॉटम टू टॉप अप्रोच म्हणजे गावापासून तर अगदी सेंट्रल लेवलपर्यंत काय करायचं होतं तर एक अप्रोच इथं डेव्हलप करायचा होता. म्हणजे ग्रामसभेपासून वरती हॅड रिकमेंडेड दॅट मॅसिव्ह 64% ऑफ द एरिया कम अंडर इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया. जो संपूर्ण वेस्टर्न घाटचा जो 64% एरिया आहे तो इकॉनॉमिकली सेन्सिटिव्ह एरिया म्हणून काय करा डिक्लेअर करा, किंवा इतका भाग हा इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया आहे असं कोण म्हटलं होतं, गाडगी कमिटी मधली होती. ईस्टर्न घाट्स, आता इथं काय केलं, वेस्टर्न घाटच्या ऐवजी फक्त ईस्टर्न घाट टाकलंय. ही कमिटी वेस्टर्न घाटसाठी होती. सो वेस्टर्न घाट रिजन्स वर टू बी आयडेंटिफाईड ॲज इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन्स, झोन 1, झोन 2 आणि झोन 3 असे त्याचे झोन करायचे होते. नो न्यू डॅम्स बेस्ड ऑन लार्ज स्केल स्टोरेज शुड बी परमिटेड इन ESZ1. कुठलेही जे मोठे डॅम वगैरे होते इथे कन्स्ट्रक्ट करता येणार नव्हते. सो तिचं स्टेटमेंट पण बरोबर आहे. त्यामुळे या केसमध्ये फक्त 2 स्टेटमेंट बरोबर होते. क्वेश्चन नंबर 46 बघा, UN कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी 1992ला हा करार झाला होता. आणि हा जो 1992चा करार आहे, द युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी हॅज मेनली द गोल फॉर विच ऑफ द फॉलोइंग.
याच्यामध्ये काय काय ठरवण्यात आलं होतं, ठीक आहे. आता बघा लक्षात घ्या, बायोडायव्हर्सिटीच्या कॉन्झर्वेशनसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला हा पहिला करार होता आणि अत्यंत महत्त्वाचा होता. त्याला काय म्हणतात, UN कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, जैवविविधता जी आहे ती जैवविविधता टिकण्यासाठीचा हा करार होता. आता याच्यामध्ये कशा कशावरती भर दिली होती, कॉन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, सस्टेनेबल युटिलायझेशन ऑफ इट्स बेनिफिट्स अँड कंपोनंट, त्या बायोडायव्हर्सिटीचा शाश्वत वापर करण्यावरती भर होता. त्याच्यानंतर फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग फ्रॉम जेनेटिक रिसोर्सेस, ठीक आहे. हे जे जेनेटिक रिसोर्सेस आहे यांचा काय करायचा होता, तर फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग, एकमेकाला माहिती सुद्धा याच्यामध्ये शेअर करायची होती. सो तिघही स्टेटमेंट इथं काय आहेत तर बरोबर आहेत, ओनली 3. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 47. इथे कार्टेजना प्रोटोकॉल आहे. The Cartagena Protocol on Biosafety to the Convention on Biological Diversity is an international agreement adopted in 2010. हा करार 2000 चा आहे आणि हा कशासाठी होता, हा बायोसेफ्टीसाठी आहे. खालच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला काय दिलंय, कार्टेजना प्रोटोकॉल एम्स टू अचीव प्रिन्सिपल ऑफ ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग ऑफ इकोसिस्टीम, ठीक आहे. आता लक्षात घ्या, इथे बेनिफिट कार्टेजना एम्स टू अचीव प्रिन्सिपल ऑफ ॲक्सेस अँड द बेनिफिट शेअरिंग नाही, इकोसिस्टीमसाठी नव्हता, हा कशासाठी होता तर हा बायोसेफ्टीसाठी आहे. ते जे प्रोटोकॉल बघितले आपण मागच्या क्वेश्चनमध्ये, ठीक आहे. सो तो जो कन्व्हेन्शन होता, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, त्या कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये काय होते, ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग ऑफ इकोसिस्टीम, त्यासाठी तो करार आहे. त्यासाठी कार्टेजना प्रोटोकॉल नाहीये. सो बायोसेफ्टीसाठी आहे, त्याच्यामुळे पुन्हा इथे सेकंड स्टेटमेंट पण रॉंग आहे. क्वेश्चन नंबर 48 बघा, इथे तुम्हाला नागोया प्रोटोकॉल विचारलेला आहे 2010चा. हा जो नागोया प्रोटोकॉल आहे 2010 मध्ये केला गेला, याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे 2010चा, ॲक्सेस टू जेनेटिक रिसोर्सेस, ठीक आहे. जे वेगवेगळे रिसोर्सेस आहे त्यांचा जो जेनेटिक ॲक्सेस आहे तो एकमेकाला देण्यासंदर्भामध्ये काय आहे, हा करार आहे. फॅक्च्युअल टाईपचा क्वेश्चन आहे, 2010चा नागोया प्रोटोकॉल आहे. त्याच्यानंतर इथे 30-30 टार्गेट काय आहे तर मॉन्ट्रियल म्हणजे कॅनडामधलं एक शहर आहे, जिथं काय झाली होती तुमची COP15 झाली होती. आणि या COP15 मध्ये काय होतं तर मराईन इकोसिस्टीम जी आहे त्या मराईन इकोसिस्टीमच्या संदर्भात 2030 पर्यंतची काही उद्दिष्ट ठेवण्यात आली होती. त्यांना आपण काय म्हणतो तर 30-30 टार्गेट असं म्हणतो. आणि या 30-30 टार्गेटमध्ये काय होतं रे, 30% जो प्रोटेक्टेड एरिया आहे कुणाचा तर लँड आणि सीचा 2030 पर्यंत म्हणजे अप टू 2030 हा काय करायचा होता तर कॉन्झर्व करायचा होता. त्याच्यानंतर पुढचा आहे बायोलॉजिकल फायनान्स इन इंडिया इज होस्टेड बाय विच ऑफ द फॉलोइंग, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तर नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी जी आहे जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टच्या अंडर काम करते, तिच्या अंडर काय केलं जातं तर बायोफिन हे काम करत असतं. बायोलॉजिकल फायनान्स असा काय आहे याचा बायोडायव्हर्सिटी फायनान्स असा याचा फुल फॉर्म आहे आणि हे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टच्या अंडर काम करत असतं. ठीक आहे. आता हा जो प्रोग्राम आहे हा 2012 मध्ये लॉन्च झाला होता. UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामद्वारा हा लॉन्च करण्यात आला होता. ठीक आहे. चला, सो अशा पद्धतीने आपण सगळ्या 50 MCQचं इथे एक्सप्लेनेशन बघितलं आहे. थँक्यू सो मच.